लेखिका स्वाती थोरात, सहाय्यक राज्यकर आयुक्त यांच्या लेखणीतनं साकारलेलं आणि डॉक्टर अजित थोरबोले उपजिल्हाधिकारी याच्या संकल्पनेतनं आकारलेलं सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र या पुस्तकाच्या या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मी रश्मी वारंग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा पुस्तक प्रकाशन सोहळा आपण सगळेच जाणतो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे ऑनलाईन हा प्रकाशन सोहळा होत असला तरीही हा पुस्तक प्रकाशन सोहळा तारांकित आहे. कारण अनेक मान्यवर पदस्थांची उपस्थिती ही या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे आणि ती खरंच खूप प्रेरणादायी अशी आहे. आजच्या या प्रकाशन सोहळ्यास लाभलेले आपले प्रमुख पाहुणे माननीय चंद्रकांत दळवी सर, माजी विभागीय आयुक्त पुणे, त्यांची उपस्थिती इथे आपण त्यांनी दर्शवलेली आहे. त्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर आज प्रमुख उपस्थित म्हणून या कार्यक्रमाला इथं हजर आहेत. या पुस्तकाची संकल्पना ज्यांच्यामुळे आकाराला आली असे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अजित थोरबोले सर आहेत आपल्यासोबत. IPS माननीय चिन्मय पंडित सर आहेत. राज्यकर उपायुक्त माननीय विनोद देसाई सर आहेत. उपजिल्हाधिकारी माननीय वैशाली परदेशी ठाकूर त्याही आहेत. विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुनील वानखेडे सर आपल्या सोबत आहेत. तहसीलदार माननीय दयाल सिंग ठाकूर सर आहेत. त्याचबरोबर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी असलेल्या मनीषा थोरात याही आपल्या सोबत आहेत. आजच्या या ज्या पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा आहे, ज्यांच्या लेखणीतनं हे पुस्तक झरलेलं आहे, अशा स्वाती थोरात यांच्या भगिनी मनीषा थोरात यांची उपस्थिती सुद्धा अतिशय आपल्याला आपल्या मनाला आनंद देणारी आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या मान्यवरांसह इतर सगळी जे विद्यार्थी मंडळी किंवा अन्य मंडळी या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहेत, त्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत. सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीचा दीपस्तंभ ठरू शकणारं असं हे पुस्तक. लेखिका स्वाती थोरात यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाने ही सगळी मान्यवर मंडळी आज या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहेत, याचा निश्चितच सगळ्यांना आनंद आहे. मंडळी, जेव्हा एखादं गच्च भरलेलं शेत आपण पाहतो तेव्हा त्या शेताला उभं करणाऱ्या कसणाऱ्या कृषीवला सोबतच आपण कृतज्ञ असतो ते बी रुजवणाऱ्या व्यक्तीबद्दल. सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र या पुस्तकाच्या संकल्पनेचं बी ज्यांच्यामुळे रुजलं आणि लेखिका स्वाती थोरात यांच्यामुळे ते तर अजित थोरबोले उपजिल्हाधिकारी यांना मी आता विनंती करणार आहे की त्यांनी या संपूर्ण पुस्तकाची संकल्पना किंवा तत्सम गोष्टींबद्दल आम्हाला सांगावं. तत्पूर्वी सरांची अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. 2014च्या MPSC परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून सरांची निवड झाली. 2016 मध्ये नांदेडचे तहसीलदार, 2016 आणि 2017 साठी प्रांत अधिकारी कंधार नांदेड, 2017 मध्ये उपजिल्हाधिकारी नंदुरबार, 2017 ते 2020 प्रांत अधिकारी फैजपूर आणि सध्या उपजिल्हाधिकारी अहमदनगर म्हणून सर कार्यरत आहेत. विविध ज्या निवडणुका होत असतात तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणुकांसाठी त्यांनी बहुमोल काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाअंतर्गत उज्ज्वल नांदेड या उपक्रमात त्यांचा पुढाकार होता आणि स्पर्धा परीक्षा वेबसाईट तसंच टेलिग्रामद्वारे ते मार्गदर्शन करत असतात. CSAT सिम्प्लिफाईड या पुस्तकाचं लेखन सरांनी केलेलं आहे. मी डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले सरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाच्या संकल्पनेच्या विषयी आम्हाला सांगावं. सर्वांना नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाला जे आदरणीय दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, मी प्रथमतः सरांना मी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व जे डिग्नेटरीज आहेत, सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सिम्प्लिफाईड पब्लिकेशन हे आपण मागे 4 वर्षापासून हे पब्लिकेशन सुरू केलेलं आहे. या प्रकाशनाच्या माध्यमातून आपण प्रथमतः CSATचं पुस्तक, त्यानंतर आपण चालू घडामोडीचं आपण एक चांगली पुस्तकं देण्याचा प्रयत्न या प्रकाशनाच्या माध्यमातून होतोय. आता जे आपण आज जे पुस्तकाचं प्रकाशन करतोय सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र, या पुस्तकातून आपल्या स्वाती थोरात मॅडम
यांनी अतिशय एक चांगलं पुस्तक आपल्या समोर सादर केलेलं आहे. ह्या पुस्तकाची संकल्पना अगोदर अशी निर्माण झाली होती की मॅडमला पुस्तक लिहिण्याचं मनोदय व्यक्त केला होता. एक फोनवरती संभाषण झालं आणि मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे याला एक वेगवेगळे विषय मुख्यतः राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 4 मध्ये कृषी हा विषय आहे. पेपर 1 मध्ये मुख्यतः हा जो आहे तो जो विषय आहे तो भौगोलिक दृष्टिकोनातून आहे आणि चौथ्या पेपरमध्ये तो आर्थिक दृष्टिकोनातून आहे. तर मॅडमने हे सर्व विषय ह्या पुस्तकामध्ये समाविष्ट करून एक चांगलं पुस्तक चांगल्या सुबक भाषेमध्ये आणि त्यामध्ये जे चार्ट हे जे दिलेले आहेत ते निश्चितच विद्यार्थ्यांना फायदेशीर होणार आहेत. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून जास्तीत जास्त राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि कृषी परीक्षेला जे तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. राज्यसेवेची सध्या पूर्व परीक्षा झालेली आहे. मुख्य परीक्षा अजून झालेली नाहीये. परंतु सध्या कोविडच्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी मुख्यतः राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता दिसते, कारण तिसरी लाट ही जुलैमध्ये येते. सध्या आम्ही कोविडच्या ह्याच्यामध्ये बिझी आहोत. तर यात लक्षात येते की परीक्षा जी आहे थोडीशी लेट होते, परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडून दुर्लक्ष होता कामा नये. या पुस्तकाच्या निमित्ताने स्वाती थोरात यांनी एक आपल्याला मॅडम यांनी एक चांगलं पुस्तक समोर ठेवलेलं आहे. तर मला आशा आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी हा जो विषय आहे, जो आपला संबंध कृषी विभाग ग्रॅज्युएशन सोडून बाकी सर्व विद्यार्थ्याचा होत नसतो, तर त्यांना एक चांगलं मार्गदर्शक पुस्तक हे राहील अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. तुम्ही थोडक्यात या पुस्तकाची संकल्पना मांडलीत आणि निश्चितच तुमच्या डोक्यात जो विचार आहे की यातनं अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल. मला वाटतं आज सगळे प्रमुख उपस्थितांसह प्रमुख पाहुणे आपले आणि स्वतः स्वाती थोरात मॅडम, तुम्ही सगळ्यांनी अत्यंत मेहनतीने आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात. पण असं म्हणतात ना की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तर तुम्ही केवळ स्वतःच्या कामापुरतं हे ज्ञान न ठेवता पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग कसा होईल यासाठी हा जो एक ज्ञान यज्ञ आरंभलेला आहे, तर त्यासाठी खरंच मनापासून दाद द्यावीशी वाटते. आज अनेक प्रमुख उपस्थित मंडळी जी आहेत, जी आज खास स्वाती मॅडमच्या प्रेमापोटी या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. तर त्यापैकी माननीय विनोद देसाई सर, राज्यकर उपायुक्त अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटना, यांना मी आता विनंती करते की प्रमुख उपस्थित मंडळींच्या वतीने त्यांनी प्रातिनिधिकरित्या आपले मार्गदर्शनपर विचार आमच्या समोर मांडावेत. माननीय विनोद देसाई सर. सिम्प्लिफाईड प्रकाशन पब्लिकेशनच्या वतीने कृषी शास्त्र या पुस्तकाचं अनावरण आज होत आहे. या ऑनलाईन अनावरण कार्यक्रमास उपस्थित असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, आम्हा सर्व प्रशासकांचे आदरणीय श्रीमान चंद्रकांत दळवी सर, स्वतः प्रशासकीय सेवेत असताना देखील इतरांना त्यांचे कष्ट हलके करण्यासाठी ज्यांनी या पुस्तकाची संकल्पना मांडली, ज्यांनी आपली संकल्पनेबद्दलचे आपले जे मनोगत व्यक्त केले ते अजित थोरबोले साहेब, उत्तम एक अनुभवी प्रशासक, उत्तम प्रशासक, त्याचबरोबर एक उत्तम लेखिका म्हणून ज्यांनी आता नावलौकिक आपला या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवला, त्या सन्माननीय स्वाती थोरात मॅडम, त्यांचे सर्व मार्गदर्शक, सर्व प्रकाशक मंडळी आणि एक चांगला प्रशासक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धा परीक्षेचा मार्ग ज्यांनी चोखंदळला, अविरत श्रमाची जोड देऊन अशा नाविन्यपूर्ण पुस्तकाचा संग्रह कुठं मिळतो अशा शोधात असलेले आपण सर्व स्पर्धा परीक्षेचे
सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मला आठवतोय की हा 1998-99चा काळ ज्यावेळी स्पर्धा परीक्षेसाठी आमची तयारीची ज्यावेळी धडपड असायची, मुळात 95ला आपण कृषी पदवीधर झाल्यानंतर सर्व पुस्तकांचा धांडोळा ज्यावेळी आम्ही करू, त्यावेळी एकाच ठिकाणी कुठं ज्ञान मिळतंय, एखाद्या विषयावरती संकलित केलेलं मार्गदर्शक पुस्तक कुठं उपलब्ध आहे ह्याचा आपण मागोवा घेत असतो. आणि कृषी विभाग हा कृषीशास्त्र जो विभाग आहे, त्या कृषीशास्त्र विभागाची एक खासियत अशी आहे की याच्यामध्ये आपण पदवीधर तर होतोय, पण ह्याच्यामध्ये कुठं स्पेशालिस्ट आपण कुठल्याही विषयाचं नसतोय. आणि त्यातल्या त्यात स्वाती थोरात मॅडम ज्याच्यामध्ये पदव्युत्तर आहेत, त्या कृषी अर्थशास्त्राचा तर विचारच नाही की कृषी अर्थशास्त्र हा विषयाचा अभ्यास करत असताना अर्थतज्ञ असल्यासारखी आपल्याला कुवत लागते. त्याच्याविषयी कमी कुवत नाही, अर्थशास्त्रज्ञ असण्याची कुवत लागते समजून घेण्यासाठी. आणि नाही म्हणायला कृषीशास्त्राचे इतर विषय वाचत असताना ह्या विषयाकडे अनावधानानं दुर्लक्ष होऊन जात आहे. त्यामुळे ज्यावेळी स्पर्धा परीक्षा देण्याची वेळ येते त्यावेळी कृषी अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयामधले असलेले जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा आपल्याला नाहक म्हणजे त्या मार्क गमावण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही. पूर्वी उद्यान विभागाकडे म्हणजे आपलं हॉर्टिकल्चरवरती सुहास दिवसे सरांचं किंवा बोरकर साहेबांचं एक पुस्तक होतं. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरवरती डॉक्टर साबळे सरांचं एक पुस्तक होतं. ही पुस्तकं त्यावेळेची आमची ते ग्रंथ असायची, पण कालाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये जे होत असलेले बदल त्याच्यामध्ये अपडेट करणं गरजेचं होतं. 2012 नंतर जे स्पर्धा परीक्षेचं स्वरूप बदललं, त्याच्या अनुषंगानं कुणीतरी ह्याच्यावर लिहिणं गरजेचं होतं. आणि हे लिहित असताना 2 प्रकारच्या मानसिकता येत आहेत की विद्यार्थी असताना तो अभ्यास करून लिहू शकेल का, लिहिल सुद्धा, पण त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? कारण यशस्वी असल्याचा शिक्का बसल्याशिवाय बाकीचे लोक त्याला फॉलोअर नसतायत. मग यशस्वी झालेल्या माणसाने लिहायचं का? तर यशस्वी झालेला माणूस आपल्या कार्यबाहुल्यामध्ये एवढा गुंतला जातोय की पुस्तक लिहिणं, इतरांना मार्गदर्शन करणं अशी वेगळी वाट कुणालाही चोखंदळी वाटत नाही. आणि म्हणून म्हणतोय ही आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे उत्तम प्रशासक देखील आहे आणि उत्तम लेखिका म्हणून देखील आता आपल्या उद्याला येत आहे, अशा स्वाती थोरात मॅडमनी प्रशासनाच्या कामाबरोबरच आपल्याला ज्या आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या वेळी अडचणी आहेत त्या सातत्याने 2011ला यशस्वी झाल्यानंतर सुद्धा मुलांना ते मार्गदर्शन करतायत. प्रत्येक ठिकाणी गेस्ट फॅकल्टी म्हणून स्वतः अटेंड करतायत. आणि त्याचबरोबर की त्यांना आवश्यक असलेली ह्या नवीन अभ्यासक्रमावरती आधारित, मी आता ही पुस्तकं ज्या अभ्यासक्रम वाचला त्याच्यामध्ये पाहिलं की कृषीशास्त्र आणि कृषीच्या इतर शाखाविषयी असलेली माहिती अतिशय उत्तमरित्या संकलित केलेली आहे. म्हणजे मी म्हणतो ही 212 पानाचे पुस्तक हे 2012 पानामध्ये सुद्धा बसू शकले नाही, एवढी ही माहिती आहे. त्यामुळे अतिशय उत्तमरित्या मुद्देसूद ही माहिती या पुस्तकामध्ये संकलित केलं, सगळ्यांना सहजरित्या समजेल अशा पद्धतीने आहे. आर्थिक पाहणी अहवाल जो असतोय ह्याचा राज्याचा किंवा देशाचा, याच्यामध्ये खूप क्लिष्ट बाबी असत आहेत आणि नेमक्या त्यातल्या ज्या आवश्यक असणाऱ्याच बाबी त्यांनी वेचून आपल्या ह्या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत. कारण तो जर अहवाल तुम्ही पाहण्यासाठी जर वाचण्यासाठी जर उघडला तर नक्कीच त्याच्या आपल्या हाती काहीच लागणार नाही त्याच्यामध्ये, कारण एवढं ते वाचण्याची एक वेगळी कला आहे, वेगळा त्याचा दृष्टिकोन आहे. आणि या लेखिकेनं उत्तम प्रशासकाच्या भूमिकेतून एक उत्तम स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून त्याच्यातून ही वेचक माहिती या पुस्तकामध्ये एकत्र संकलित केली. स्पर्धा परीक्षेसाठी कशी हवी तशी मुद्देसूद आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळं या वस्तुनिष्ठ परीक्षेचा जो आता 2012 नंतरचा जो हा वस्तुपाठ या परीक्षेचा घातलेला आहे, त्या परीक्षांना अत्यंत सगळ्याच शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं पुस्तक आहे. फक्त कृषीशास्त्राचे नाही, कृषीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ते सोपं पडेल आणि मार्गदर्शकही ठरेल, पण इतर शास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे चांगल्या पद्धतीची ही एक मार्गदर्शिका ठरेल. या पुस्तकाच्या ज्ञानावरती बँकांच्या काही कृषी विषय काही स्पर्धा परीक्षा असो किंवा वर्ग 3च्या काही स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन म्हणून जो कृषीचा जो भाग त्याच्यामध्ये आहे त्याच्याशी संबंधित ज्ञान
अतिशय ओतप्रोतरित्या या 212 पानामध्ये आहे. एक सुद्धा घटक त्याच्यामध्ये सोडलेला नाही, हे कौतुक आहे. त्यामुळे एक आगळी वेगळी वाट या निवडलेल्या ह्या आमच्या हिरकणीला स्वाती थोरात मॅडमना या त्यांच्या वेगळ्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल मी खूप त्यांचं अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या पाठीशी अगदी हे संकल्पनेच्या माध्यमातून असेल, थोरबोले सरांनी जी काही ही संकल्पना मांडली आणि खास स्पर्धा परीक्षेसाठी हे सिम्प्लिफाईड पब्लिकेशन तयार झाले, हे पाहून मला खूप कौतुक वाटलं की या विद्यार्थ्यांना जे सामान्य कुटुंबातले आहेत, सामान्य ठिकाणून आलेले आहेत, शहरामध्ये असले तरी या स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानापासून जे वंचित राहिलेले आहेत त्या सगळ्यांना एका छत्राखाली, एका स्पर्धा परीक्षेच्या छत्राखाली आणण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी या सर्व प्रकाशकाचं, त्यानंतर या लेखिकांचं आणि त्या सर्व त्यांच्या टीमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. उपस्थितांचं पुन्हा मी एकदा आभार मानतो. सन्माननीय दळवी सरांचं नक्कीच मार्गदर्शन आपल्या सर्वांना आवडेल. आम्ही नेहमी प्रत्येक जिथं जिथं फॅकल्टी म्हणून ते आपल्याला लाभले, अगदी यशदापासून असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी असेल, तिथं आम्ही सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. एवढी चांगली प्रशासकांची मंदियाळी आज आपल्याला उपस्थित लाभलेली आहे. नक्कीच स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत यांनी याच्यापासून नक्कीच प्रेरणा घेतील आणि या पुस्तकाचा देखील एक चांगला मार्गदर्शक म्हणून त्याचा एक त्यांना उपयोगी पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. या पुस्तकाचं अंतरंग इतक्या नेमक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला खुलवून सांगितलं, तसं म्हणायला हरकत नाही. यानंतर ज्यांच्या अखंड मेहनतीतून, अविरत प्रयत्नांमधनं, ध्यासामधनं सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र हे पुस्तक साकारलं, अशा या पुस्तकाच्या लेखिका सहाय्यक राज्यकर आयुक्त स्वाती नामदेवराव थोरात. सध्या सहाय्यक आयुक्त म्हणून सहाय्यक आयुक्त राज्यकर या पदावर कोकण भवन, नवी मुंबई इथं स्वाती मॅडम कार्यरत आहेत. गेली 21 वर्ष त्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. त्यात रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कार्यकारी संचालक पदावर त्यांनी केलेलं काम असो, किंवा स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयासंबंधी घेतलेल्या त्यांनी कार्यशाळा असोत, महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांचे अभ्यास दौरे झालेले आहेत, मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. लोकसत्ता या वृत्तपत्रामधनं MPSC संदर्भातली त्यांनी केलेली जी काही त्यांची लेखमाला असेल किंवा त्यांचं लेखन असेल तर ते सुद्धा अत्यंत मार्गदर्शनपर होतं. विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा MPSC परीक्षा किंवा एकूणच या स्पर्धात्मक परीक्षांच्या बद्दल त्या सतत वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. MPSC मार्फत नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या यशदा पुणे इथल्या प्रशिक्षणामध्ये त्या मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर राज्यकर विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांचं प्रशिक्षण सुद्धा त्या घेत असतात. एखादं पुस्तक ज्या वेळेला आकारतं तर त्यावेळेला आपण पुस्तक पाहिल्यानंतर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला भावतात, पण त्याच्या मागची मेहनत नेमकी कशी असते किंवा इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असताना हे पुस्तक साकारण्यासाठी मिळालेला वेळ किंवा त्यासाठी घेतलेली मेहनत, मला वाटतं ही संपूर्ण हा प्रवास जाणून घेण्याची इच्छा किंवा उत्सुकता माझ्याप्रमाणेच तुम्हालाही असेल. मी स्वाती मॅडमना विनंती करते की या पुस्तकाच्या लेखिका म्हणून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू. आदरणीय दळवी सर, सर्वप्रथम सर मी तुमचे आभार मानते की तुम्ही फार वेळ दिलेला आहे माझ्यासाठी, म्हणजे मी डिटेल त्याच्यामध्ये पुढे बोलतेच. देसाई सर, थोरबोले सर आणि उपस्थित सर्व जे अधिकारी आहेत सर्वांचे मी मनापासून आभार मानते की तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन जे होतं किंवा सातत्याने मी जे काही विचारत होते त्याच्यासाठीचं जे मार्गदर्शन होतं त्याच्यामुळे खरं तर हे सगळं होऊ शकलं. म्हणजे पुस्तक लिहिताना खरं तर एकटं कुणाचं ते काम नसतं, त्याच्यामध्ये खूप हात लागलेले असतात. तर त्या सगळ्यांबद्दलच आज मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पण एक बेसिकली पुस्तक म्हणजे हे का करायचं ठरलं किंवा पुस्तकाबद्दलचं काही मला बोलायला आवडेल आज या स्टेजवर की माझं कृषी शाखेमध्ये शिक्षण झाल्यामुळे आणि MPSC परीक्षा ज्या आहेत त्याला एवढ्या वर्षांचा माझा अनुभव असताना मी एक कायम बघत आले की ज्या मुलांना ऍग्रिकल्चरची पार्श्वभूमी नसते त्या मुलांच्या मनात ह्या विषयाबद्दल थोडासा न्यूनगंड असतो. म्हणजे प्रामुख्याने ज्या वेळेला मी मुंबईत शिकवायला लागले तर लिटरली अशी परिस्थिती व्हायची की मृदा हा शब्द सुद्धा फळ्यावर लिहावा लागायचा.
किंवा मग त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागायचं. तर असे खूप छोटे छोटे शब्द होते, खूप छोट्या छोट्या संकल्पना होत्या. म्हणजे भुईमुगाच्या शेंगा किंवा बटाटे जमिनीच्या खाली लागतात की जमिनीच्या वर लागतात, इथपर्यंत शहरातल्या मुलांचे प्रश्न मी बघितले. आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये शिकवताना तसा विचार केला तर MPSC ची परीक्षा जी आहे ही ग्रामीण भागातली मुलंच मोठ्या प्रमाणावर देतात. पण शहरामध्ये ज्या वेळेला हे बघितलं तर अजूनच असं वाटलं की या मुलांना काही नॉलेज मिळणं आवश्यक आहे. आणि जवळपास मागची 2 वर्ष म्हणजे ज्या वेळेला 2012 पासून MPSCने सिलेबस रिवाइज ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा झालेली आहे. तर त्या वेळेपासून असं वाटायचं की या विषयासंबंधी आपण लिहावं. आणि मागच्या 2 वर्षापासून खरं तर खूप धडपड सुरू होती. पण पुस्तक लिहायचं म्हटलं की चांगले प्रकाशक मिळणं पण तितकंच आवश्यक असतं. आणि समहाऊ वर्कआउट होत नव्हतं. म्हणजे माझं काही बोलणंही झालं होतं आधी, पण ते एक विश्वासाचा भाग असतो किंवा प्रकाशकांचं पण विद्यार्थ्यांच्या समोर एक पॉझिटिव्ह हे असणं आवश्यक असतं. त्या दृष्टिकोनातनं मग सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं नाव समजलं. आणि लिटरली म्हणजे मला ज्या वेळेला समजलं की या पद्धतीने हे काम चालतं आणि मुलांमध्ये पॉप्युलर आहे. डॉक्टर अजित थोरबोले सर स्वतः डेप्युटी कलेक्टर आहेत आणि ते पण याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे सिमिलर काही असणारे लोक आपोआप एकमेकांना भेटत जातात असं म्हटलं जातं. तर मी सेम डेला सरांना फोन केला की असं असं मला पुस्तकाचं माझं मनोदय आहे आणि मला हे लिहायचं. आणि ते लगेच हो म्हणाले. म्हणजे खरं तर पुस्तक लिहायचं म्हटलं तर त्याच्या विक्रीच्या भाषेत विचार केला किंवा कितपत विद्यार्थी ते पुस्तक घेतील असा जर विचार केला तर त्याची लिमिटेड संख्या असते. पण सरांची आणि माझी ज्या वेळेला चर्चा झाली तर त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपण याच्याकडे कमर्शियल दृष्टिकोनातनं बघतच नाही आहोत, तर मुलांना या विषयाचं ज्ञान द्यायचंय. हा प्रामुख्याने त्याच्या मागची ही भूमिका होती. त्याच्यामुळे सरांनी लगेच हो म्हटलं. सुदैवाने मार्च एंड पर्यंत जी आमच्या डिपार्टमेंटची कामं चाललेली असतात ती मी खूप पूर्वी संपवलेली होती. म्हणजे बरंच माझं ऑलमोस्ट सगळं काम संपलेलं होतं तोपर्यंत. त्याच्यामुळे मी पुस्तकाला न्याय पण देऊ शकले व्यवस्थित. तर साधारण एक 60 दिवस या पुस्तकाचं मी काम करत होते. लिटरली रात्रंदिवस. म्हणजे या 60 दिवसांमध्ये मला दुसरा कुठलाही विषय सुचला नाही. म्हणजे इतकं मी दिलेल्या मुख्य परीक्षेनंतर मी या फेजमध्ये गेले होते की पुस्तक सोडून मी काहीच जगले नाही या 60 दिवसामध्ये. म्हणजे याचं मला खूप छान वाटतं की ज्या वेळेला मुलांना हे आवर्जून मला सांगावंसं वाटतं की या पद्धतीनेच परीक्षा देताना पण आपल्याला डेडिकेशन करावं लागतं की बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी मी शेअर करेन की गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा मी 7:45 वाजता सकाळी लिहायला बसले होते. कारण याची एक डेडलाईन ठरली होती. त्या डेडलाईन पर्यंत हे काम पूर्ण करायचं होतं आणि लिटरली म्हणजे रात्री 2 वाजता जाग आली तरी मी उठून लिहित बसत होते. ज्याही वेळेला मला सुचेल त्यावेळेला ह्या पुस्तकाचं काम सुरू होतं. साधारण 40 टेक्स्ट बुक्स मी ह्याच्यासाठी रेफर केले. ऍग्रिकल्चर हा विषय प्रामुख्याने इंग्लिश भाषेतनच बऱ्याच ठिकाणी आढळतो. तर याच्यातले काही टॉपिक असे आहेत की जे कुठल्याही पुस्तकात उपलब्ध नव्हते. आणि IARI जे इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याच्या वेबसाईट्सवर जे काही रिसर्च पेपर पब्लिश झालेले होते ते लिटरली ट्रान्सलेट करावे लागले. म्हणजे त्यातला एक 3 पानाचा पेपर तंतोतंत मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी मला अर्धा दिवस लागला होता त्यातला. तर मग सिलेबस व्यवस्थित पुस्तकामध्ये कसा येईल याच्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. 30-40 वेबसाईट्स त्याच्यासाठी रेफर केल्या होत्या. आणि म्हणजे बेसिकली माझा जो स्वभाव आहे की प्रत्येक काम आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करूनही मला माहित असतं की परफेक्ट ऍज काहीच नसतं. म्हणजे मला कदाचित दुसऱ्या एडिशनला असं वाटेल की ह्याच्यामध्ये काहीतरी आपण ऍड करू किंवा काही इम्प्रूव्ह करू शकू. तर इम्प्रुव्हमेंटला नेहमीच चान्स असतो. पण जी गोष्ट आपल्याला करायची आहे फायनली तर ती परफेक्ट झाली पाहिजे. हा थोडासा माझा नेहमी अट्टहास असतो कुठल्याही गोष्टीतला. त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलं गेलं. साधारण मी हाताने लिहित होते सगळं वाचून. कारण टायपिंग वगैरे करणं मी बरीचशी पुस्तकं वाचायची आणि तो विषय प्रॉपर समजला की मला तो माझ्या शब्दामध्ये मांडायचा असायचा. त्याच्यामुळे मला लिखाण ही गोष्ट कम्फर्टेबल वाटायची की फास्ट उतरवता येईल आपल्याला पेपरवर प्रत्येक गोष्ट. तर मी साधारण 520 पानं लिहिली होती. म्हणजे ज्या वेळेला फायनली पुस्तकाचं क्रॉस चेक करतो आपण किंवा सगळं त्याच्यामध्ये आलंय का हे बघताना ज्या वेळेला मी नंबरिंग केलं आणि ही गोष्ट मला खूप समाधान देणारी वाटली की आपण या लेव्हलला उतरून आणि या पद्धतीने हे काम करू शकतो. या सगळ्या काळामध्ये माझ्या ऑफिसच्या कुठल्याही कामाकडे मी दुर्लक्ष केलेलं नाही. म्हणजे ऑफिसचं माझं प्रत्येक जे काम आहे ते वेळेवर होणारं, कुठल्याही प्रकारे
त्या ठिकाणी मी पेंडिंग काही ठेवत नाही. म्हणजे दळवी सरांनी जी झिरो पेंडन्सीची संकल्पना आणलेली आहे, तर मी सरांना आवर्जून पहिल्या फोनवर सांगितलं होतं, की सर मी या पद्धतीने माझा चार्ज ठेवलेला आहे, की त्या ठिकाणी काही पेंडिंग नसतं. तर मी माझ्या कामामध्येही त्याच्यासाठी कुठे कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. तर फायनली या कष्टानंतर हे पुस्तक झालं आणि ज्या वेळेला मला त्याच्या प्रस्तावनेसाठी दळवी सरांना मी अप्रोच झाले, तर त्यावेळेला मला वानखेडे सरांना मी आधी फोन केला होता. सुनील वानखेडे सर आज इथे उपस्थित आहेत. तर सरांना मी विचारलं होतं, की दळवी सरांना मला रिक्वेस्ट करायची आणि म्हणजे सरांनी इतकं पोलाइटली, म्हणजे सरांची बोलताना मला आधी भीती वाटत होती ऍक्च्युली, कारण सरांच्या बद्दल इतकं ऐकलेलं होतं आणि त्यांनी जे प्रशासनामध्ये ज्या नवीन नवीन संकल्पना आणलेल्या आहेत त्या सगळ्या दृष्टिकोनातनं थोडंसं मला बर्डन होतं, पण सर इतके छान बोलले आणि ठीक आहे म्हणाले. सरांना मी सगळं पाठवले होते चॅप्टर्स, थोडे रॉ स्टेजला होते ज्याच्यामध्ये प्रूफ रिडिंग अजून बाकी होतं, तरी मी सरांना म्हटलं की सर तुम्ही तोपर्यंत बघून घ्या. मग फोनवर आमचं बरंचसं बोलणं झालं आणि सरांनी ज्या वेळेला प्रस्तावना पाठवली, म्हणजे मी माझ्या मनोगतामध्ये लिहिले की ज्या वेळेला मी ते वाचलं, ज्या वेळेला तुमच्या कामाची कुणीतरी पोच पावती देतं किंवा कुणीतरी म्हणतं की अरे हे काय लेव्हलला झालंय किंवा याच्यामध्ये काय आहे, तर ते वाचल्यानंतर म्हणजे मी जे 60 दिवस कष्ट केले होते किंवा जे माझं सगळं आयुष्य मी पणाला लावलं होतं तेवढ्या दिवसांमध्ये, तर मला ते सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे मला सर तुम्हाला आवर्जून थँक्यू म्हणायचंय. आणि पुन्हा सरांच्या हातात पुस्तक पोहोचल्यानंतरही सरांनी म्हणजे जे कौतुकाने मला सगळं त्याचा फीडबॅक दिला, त्याच्यामुळे खरंच असं वाटलं की माझ्या हातून काहीतरी चांगलं झालं. पण तरीही मी यापेक्षा अजून चांगलं करण्याचाच प्रयत्न करत राहीन नेहमी. आणि या कार्यक्रमासाठी पण सरांना मी ज्या वेळेला विचारलं तर सर हो म्हणाले. सरांनी आत्ताची वेळ दिली, त्याच्यामुळे सर तुमची मी खरंच मनापासून आभारी आहे. म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या पदावर काम करून आणि आपलं म्हणजे जे प्रशासनामध्ये आपल्याबद्दलची जी इमेज आहे त्याच्यामुळे मला हा माझ्यासाठी आशीर्वाद वाटतो की तुम्ही या सगळ्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह झालात आणि मला ते आपले आशीर्वाद मिळाले. त्याच्यामुळे मी खरंच आपले खूप आभार मानते. डॉक्टर अजित थोरबोले सर सिम्प्लिफाईड प्रकाशनचे त्यांचे बंधू आहेत अभिजित थोरबोले, जे हे सगळं काम बघतात. तर म्हणजे ही इतकी छान टीम आहे की मला खूप छान वाटलं यांच्या बरोबर काम करताना. म्हणजे इतकं सुंदर कोऑर्डिनेशन होतं आणि प्रत्येक जण आपापलं काम ज्या पद्धतीने करत होता, याच्यामध्ये खरंच खूप मी ही गोष्ट एन्जॉय केली. आणि ते हो म्हणाल्यामुळे मी हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातात देऊ शकले. त्याच्यामुळे तुमचे पण खूप मनापासून आभार. आणि म्हणजे फॉर्मल आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम खरं तर कार्यक्रमाच्या शेवटी होणारच असतो, पण हे माझे वैयक्तिक फिलिंग असल्यामुळे आता सांगते की विनोद देसाई सर, तुम्ही पण जे माझ्याबद्दल आता इतकं भरभरून बोललात त्याच्याबद्दल पण आपले खूप आभार. सर म्हणजे कॉलेजचे सिनियर आणि डिपार्टमेंट मधले मार्गदर्शक आहेत. मला कुठलीही अडचण आली तरी मी सरांना फोन करत असते नेहमी आणि सर कायम शांतपणे त्याच्यावर सोल्युशन देतात. आणि आत्ताही म्हणजे मला खरंच आज असं फिलिंग आलं की खरंच काहीतरी छान माझ्या हातून झालंय. आणि तुमच्या शुभेच्छांमुळे इथून पुढेही मी हे करत राहण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे आपले सर्वांचे आभार. मी स्वतः ग्रामीण भागातनं आल्यामुळे मी हा नेहमी आता प्रयत्न करते गेली काही वर्ष ऍक्च्युली की म्हणजे मुलांना ही स्टेप समजेपर्यंत आपण काय करायचं हे समजेपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. मुलं एकतर क्विट करतात किंवा मग प्रशासनामध्ये जर गेले त्यातनं की खूप वर्ष स्ट्रगल केली आणि गेले तर कदाचित चुकीचा मार्ग निवडतात प्रशासनामध्ये. तर माझी ही भूमिका आहे की मला काम करतानाही असं जाणवतं की खरंच आणखीन जास्त चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात खूप गरज आहे, जे तळमळीने काम करतील, ज्यांना ऍक्च्युली लोकांचे प्रश्न समजतील. आणि ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या करिअरची सुद्धा गरज आहे किंवा त्यांना हे आवश्यक आहे, त्यांना या प्रश्नांची जाण आहे. तर ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातनं ज्या वेळेला मुलं सिलेक्ट होत होते आणि त्यांना जे 2-3 वर्ष तयारीला लागायचे किंवा समजत नसायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या थोड्याशा ही स्ट्रगल कमी व्हावी, ही माझी याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी मला माझ्या कामातनं वेळ मिळत असेल, मी युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा मला विद्यार्थ्यांचे पर्सनली फोन येत असतात, मी माझ्या पद्धतीने प्रत्येकाला गाईड करण्याचा प्रयत्न करत असते. तर एवढंच आहे माझं त्याच्या मागचं की आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे जे मला देण्यासारखं आहे ते मी देऊ शकते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्यातनंच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छामुळे हे होऊ शकलं. आज खरं तर दळवी सरांचं मला पण ऐकण्याची खूप उत्सुकता आहे, त्याच्यामुळे आजचा मी जास्त वेळ घेत नाही. या आपण सर्वांनी जे मला आतापर्यंत प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं,
तर हे असंच सुरू ठेवा. आपल्या शुभेच्छा अशाच माझ्या बरोबर राहू द्या आणि मी असंच काहीतरी चांगलं निर्माण करत राहीन. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद मॅडम. कारण केवळ पुस्तकाची संपूर्ण संकल्पना आणि प्रवास उलगडत असतानाच मला वाटतं त्यामागचा तुमचा ध्यास किंवा एखाद्या कामामध्ये कशा पद्धतीने झोकून दिल्यानंतर किती सुंदर काही साकारू शकतं, हा तुमचा एकूणच प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे याबद्दल शंकाच नाही. आणि अर्थातच आपल्या प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकायला आपण सगळे उत्सुक आहोत. पण ज्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेले आहोत आणि ज्याची उत्सुकतेने आपण वाट पाहत आहोत, सध्या सगळंच ऑनलाईन आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने थोड्याशा अनोख्या पद्धतीने, कल्पकतेने आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात एका टीमने अत्यंत मेहनत घेतलेली आहे. तर त्या टीमला मी विनंती करते, की पुढचं सगळं जे काही सूत्र आहे ती तुमच्या हातात तुम्ही घ्यावी. वा, आपण प्रत्यक्ष सगळेजण या सोहळ्यासाठी उपस्थित असतो, तर ज्या सनईच्या सुरावटीसह आपणही या सगळ्याचा आनंद घेतला असता. परंतु हरकत नाही. मी या पुस्तकाच्या लेखिका स्वाती मॅडमना विनंती करते, की त्यांनी औपचारिकरित्या घोषणा करावी, की या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. मी दळवी सरांना ऑलरेडी दुपारी कल्पना दिली होती, की एरवी आपण स्टेजवर ज्या पद्धतीने छान रॅप करतो आणि मग त्याचं प्रकाशन करतो, तर याच्यासाठी ही काय करावं असा प्रश्न होता आणि रश्मी मॅडमनेच मला ही आयडिया सुचवली होती, की आपण या पद्धतीने हे करू शकतो. त्याच्यामुळे रश्मी मॅम तुमचं पण खूप मनापासून आभार आणि पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. थँक्यू. धन्यवाद. पुस्तकाबद्दल बऱ्याच जणांच्या शंका आहेत त्याच्या किमतीविषयी किंवा एकूण सगळ्या गोष्टीविषयी. तर त्याबद्दल आभार प्रदर्शनाच्या वेळेला स्वाती मॅडम मला वाटतं त्याची संपूर्ण तुम्हाला कल्पना देतील, पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी आणि किमतीविषयी सुद्धा. आणि अर्थातच आज ज्यांचे विचार ऐकण्यासाठी, ज्यांचं विचारधन ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय चंद्रकांत दळवी सर, निवृत्त IAS. त्यांच्याकडे अर्थात वळण्यापूर्वी, त्यांना विनंती करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आपण. सर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1995च्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. निढळ तालुका खटाव जिल्हा सातारा हे त्यांचं जन्मगाव. राहुरी कृषी विद्यापीठातनं MSc ॲग्री ही पदव्युत्तर पदवी त्यांनी सुवर्ण पदकासह प्राप्त केलेली आहे, संपादित केलेली आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे महासचिव, पुणे जिल्हा जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायदंडाधिकारी, यशदा प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, सहकार आयुक्त आणि निबंधक, विभागीय महसूल आयुक्त पुणे जिल्हा ही त्यांनी भूषवलेली पदं आपल्याला त्यांच्या एकूणच या कारकिर्दीच्या महात्म्याची साक्ष देणारी आहेत. त्यांनी संकल्पित केलेल्या अनेक योजना या लोकप्रिय ठरल्या. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असो, हागणदारी मुक्त गाव योजना असो, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना असो, या वेगवेगळ्या योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आहेत. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा त्यांनी विकसित केलेला उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरलेला दिसतो. झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे त्यांचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, यशवंत वेणू पुरस्कार, स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार, मंथन पुरस्कार, भला माणूस पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या सन्मानांच्या पलीकडे एखाद्याच्या मनामध्ये अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि एक दीपस्तंभ म्हणून स्थान मिळवणं, मला वाटतं ते सरांनी अगदी सहजगत्या केलेलं आहे. कारण आतापर्यंत सगळ्यांनी ज्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्या सगळ्यांनी दळवी सरांचे मानलेले आभार, त्यांच्याबद्दल वाटणारा आदरच व्यक्त करतात. त्यांचं स्वतःचं मूळ गाव निढळ इथं त्यांनी मॉडर्न आणि स्मार्ट विलेज विकसित केलेलं असून ग्रामविकासाचा ध्यास घेताना त्यांनी स्वतःची सत्व फाउंडेशन ही जी संस्था आहे त्यामार्फत
30 गावांचा परिपूर्ण विकासही साधलेला आहे. असं हे व्यक्तिमत्व. त्यांना मी विनंती करते की त्यांचे मौलिक विचार त्यांनी आमच्या समोर मांडावे. माननीय चंद्रकांत दळवी सर. सर्वांना नमस्कार. आज आपण सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र या विषयाच्या स्पर्धा परीक्षेसाठी स्वाती थोरात यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी श्री विनोद देसाई, महाराष्ट्र राज्याच्या राज्यकर विभागाचे उपायुक्त, त्याचप्रमाणे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे प्रमुख आणखी उपजिल्हाधिकारी म्हणून जे सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतायत, ते डॉक्टर अजित थोरबोले, या पुस्तिकेच्या लेखिका ऑफकोर्स स्वाती थोरात मॅडम, माझे सहकारी सुनील वानखेडे, उपसंचालक कृषी संचालनालय विभाग, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर संचालन करत असलेल्या रश्मी वारंग मॅडम आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असलेले अनेक विद्यार्थी जे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, ते सर्वजण बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपण सर्वजण स्वाती थोरात मॅडमचं मनापासून अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया आणि त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. मला अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलं, त्याचं प्रकाशन सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. विक्रमी वेळामध्ये हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि पुस्तक लिहिण्याचा जो प्रवास आहे तो जो स्वाती थोरात यांनी या ठिकाणी जो मांडला, त्याचा जो काय पट आपल्या समोर मांडला, ते पाहिल्यानंतर एखाद्याने पुस्तक कसं लिहावं अल्प कालावधीमध्ये, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या लेखिकेकडे आणि या कृषीशास्त्र सिम्प्लिफाईड पुस्तकाकडे पाहता येऊ शकेल. 2 महिने सातत्यानं कम्प्लीट डेडिकेशन करून या विषयामध्ये लिखाण करणं, स्वतःचा सहाय्यक आयुक्त राज्यकर या विषयाची अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत, आणि परत त्या गृहिणी आहेत, पुरुषांचं वेगळं आहे, महिलांना कुठल्याही पदावर काम करत असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, घर त्यांनाच सांभाळावं लागतं. तर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी सांभाळत त्यांनी हा जो काही संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण हे जे काही कंटेंट, मी पहिल्यांदा मॅडमना, त्यांची माझी पहिल्यांदाच 2 मे रोजी फोनवरनं भेट झाली होती आणि आज आपण 29 मेला या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये समावेश झालेलो आहोत. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा याचा पहिला ड्राफ्ट प्रिंट झाला होता, काही चॅप्टर्स 13 पैकी, आणि मी त्यांना म्हटलं की जेवढे चॅप्टर झाले तेवढे पाठवा, गो थ्रू. नंतर पुढचे चॅप्टर पूर्ण झाले. त्यांनी डेडलाईन पण दिली. मी त्यांना विचारली होती की कधी आपण पब्लिश करणार आहोत पुस्तक, तर त्यांनी सांगितलं की अमक्या तारखेला. आय वॉज सरप्राइज की अजून 3 चॅप्टरचं प्रिंटिंग व्हायचंय, त्याचं प्रूफ रिडिंग व्हायचंय. 10 माझ्याकडे आलेले आहेत. पुस्तकाचं प्रिंटिंग होऊन पुन्हा बाइंडिंग होऊन ते पब्लिश करण्याच्या सगळ्या तारखा त्यांनी फिक्स केल्या होत्या. आणि सरप्राइझिंगली 2 मे रोजी, म्हणजे आज हार्डली 27 दिवसापूर्वी, 3 आठवड्यापूर्वी, ज्या पुस्तकाचा अजूनही ड्राफ्ट सुद्धा वाचून पूर्ण झाला नव्हता, त्या पुस्तकाचं प्रास्ताविक माझ्याकडून त्यांनी लिहून मागितलं होतं. अर्थात माझा हा आवडीचा विषय आहे. स्वाती थोरात मॅडम आता गेले 21 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी रिपिटेशन करणार नाही. मी देखील सेवेत आल्यापासून ते सेवानिवृत्त होऊन देखील आजही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. 21 वर्ष सातत्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होत्या आणि स्वतः स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होऊन असिस्टंट कमिशनर म्हणून ते आता जॉब करतायत. तरीही त्यांचं हे विद्यार्थ्यांच्या प्रती असलेलं प्रेम
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक परीक्षांना बसावं, यशस्वी व्हावं आणि एक उत्कृष्ट अधिकारी प्रशासनाला मिळावेत या कळकळीनं तळमळीनं ते काम करतायत. आणि त्याच्यातले सगळे बारकावे त्यांना माहित आहेत स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये. आणि कृषीशास्त्र ह्या विषयाच्या संदर्भामध्ये बहुतेक आपण सर्वजणच कृषी पदवीधर आहोत. त्यामुळं कृषीशास्त्र ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अनभिज्ञता बाकीच्या विद्यार्थ्यांची खास करून विचारात घेऊन 2012 मध्ये हा जो काही सिलेबस बदलला, जनरल पेपर जे आले, सामान्य ज्ञानाचे पेपर 1, 2, 3, 4 आले, त्याच्यामध्ये हा विखुरलेल्या स्वरूपामध्ये असलेला सिलेबस 2 पेपर मधला एकत्र करून स्वाती थोरात यांनी हे जे पुस्तक तयार केलेलं आहे, अप्रतिम अशा प्रकारचं स्वाती तुम्ही काम केलेलं आहे. कृषी पदवीधरच नव्हे तर कृषी या राज्यातले शेतकरी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतील, कारण ते पुस्तक वाचल्यानंतर अनेक विषयाचं ज्ञान शेतकरी बंधूंना सुद्धा आणि खास करून जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांच्या हातात हे पुस्तक पाडलं तर ते नक्की ते त्यांच्या संग्रही सुद्धा ठेवतील. म्हणून अप्रतिम अशा प्रकारचं पुस्तक मेहनतीनं आपण जे लिहिलं त्याच्याबद्दल स्वाती थोरात मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. अजित थोरबोले यांना पण मनापासून धन्यवाद देतो की मी समजू शकतो की त्यांची सुद्धा काही फार मोठी सेवा झालेली नाही आहे. यंग ऑफिसर आहेत, 8-10 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे आणि ते सुद्धा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या माध्यमातून फक्त स्पर्धा परीक्षेची पुस्तकांचं पब्लिकेशन करणं, ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं, यासाठी आपली नोकरी सांभाळत हे जे काम करतायत त्याबद्दल अजित थोरबोले यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्याही सेवेमध्ये आपण अतिशय उत्कृष्ट काम करतात. मी आपल्याबद्दलची माहिती स्वाती मॅडम कडून घेतली आहे. मी तुम्हालाही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मी खूप प्रभावित झालो विनोद देसाई यांच्याकडून. त्यांनी ज्या पद्धतीनं स्वाती यांचं बॅकग्राऊंड, पुस्तक लिहिण्याची त्यांची तळमळ आणि एकंदरीतच ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भावना त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्त केल्या, त्यावरून जे काही राज्यकर सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांचं जे काम चाललं आहे त्याचा एक प्रकाश तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर, आम्हा सगळ्यांच्या समोर आपण मांडला. आणि किती मेहनतीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यातले बारकावे आपण खूप बारकाव्याने हे पुस्तक वाचून आपले अभिप्राय या ठिकाणी मांडले. म्हणून विनोद देसाई तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. सुनील वानखेडे देखील आज उपस्थित आहेत. त्यांनी मला खरं तर पहिल्यांदा स्वाती थोरातांच्या बद्दल कल्पना दिली की असं ते पुस्तक लिहित आहेत आणि त्याला प्रास्ताविक आपण लिहावं म्हणून त्यांनी मला मॅडमना इंट्रोड्यूस केलं. आणखी त्याच्यानंतर मग हे पुस्तक आणि मग प्रास्ताविक लिहिण्याच्या निमित्ताने हा सगळा प्रवास आणि आज आपण प्रकाशनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. म्हणून खरं तर हा सगळ्यांचा दुवा असलेले सुनील वानखेडे यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपला हा जो काही पुस्तक लिहिण्याचा अनुभव आहे, अनेक विषयावर तुम्ही आता ही जी काही तुमची टीम निर्माण झालेली आहे, मला खात्री आहे की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक नवीन पुस्तकं आपण नक्कीच लिहाल आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. म्हणून स्वाती तुम्हाला आणि आपल्या सर्वांनाच मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि एक उत्कृष्ट पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेमध्ये मला सहभागी होता आलं आणि त्याच्यामध्ये काही थोडंफार योगदान देता आलं, त्याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. स्वाती थोरात मॅडमने असं सांगितलं होतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी या प्रकाशनाच्या, डिजिटल प्रकाशन किंवा ई प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण एक 20-25 मिनिटाचं मार्गदर्शन करावं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, अशा प्रकारची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं एक 20-25 मिनिटं या ठिकाणी मी बोलेन. कार्यक्रम आपला जवळपास 5:10 सुरू झाला, 5:50 झालेले आहेत, जवळपास ऑलरेडी 40 मिनिटं झालेली आहेत. आणखी 20 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपेल याची नक्कीच मी दखल घेईन आणि 20 मिनिटांमध्ये
खर तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 20 मिनिटं ही खूप अपुरी आहेत, परंतु मी नेमक्या पद्धतीनं एवढ्या कमी कालावधीमध्ये मुलांना मी काही मार्गदर्शन करेन आणि नक्कीच ते त्यांना उपयुक्त ठरेल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. पहिला मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा का दिल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षेशिवाय अनेक इतर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्या क्वालिफिकेशन प्रमाणे अनेक ठिकाणी तुम्हाला जॉब करता येऊ शकतो, पण स्पर्धा परीक्षाच का द्यायची. राज्यसेवेची किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच परीक्षा का द्यायची, याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा मी आपल्यासमोर उहापोह करेन. आपल्याला कल्पना आहे की शासकीय सेवेपेक्षा ह्या अधिक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, जॉब्स उपलब्ध आहेत अनेक क्षेत्रामध्ये. पण मग तिथं न जाता ह्या विद्यार्थ्यांनी का या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत राज्यसेवेमध्ये यावं, केंद्रीय सेवेमध्ये यावं, ह्याच्या बाबतीमध्ये काही मुद्दे मी या ठिकाणी मांडू इच्छितो. जे विद्यार्थी या ठिकाणी आता तयारी करताच आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही ते उपयुक्त ठरेल, आणि अजूनही ज्यांनी सुरुवात केलेली नाही की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण जॉब मिळवण्यासाठी जर का प्रयत्न जे विद्यार्थी करत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हे मी जे काही मुद्दे सुरुवातीच्याच काही 2-4 मिनिटांमध्ये मांडणार आहे ते नक्की उपयुक्त ठरतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. पहिला मुद्दा जो आहे ते सिक्युरिटी. आपण पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात करूया, समाजाच्या नंतर बघूया. पहिला मुद्दा जो आहे तो सिक्युरिटी, सुरक्षितता. प्रत्येक जण काय म्हणतो की शासकीय नोकरीमध्ये जायला पाहिजे, कुठली का असू दे, पण शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि मग तो अगदी क्लेरिकल पासून ते वर्ग 2 ते वर्ग 1 पर्यंत कुठे का असाना, पण शासकीय नोकरी मिळाली की त्याच्या पाठीमागे भावना असते की अतिशय सिक्युरिटी आहे, सुरक्षितता आहे या या नोकरीमध्ये. आणि हे एक महत्वाचं कारण असतं. सेवेत आल्यापासून इतर नोकरीपेक्षा त्रास आहे, पण जिथं त्रास असतो तिथं सिक्युरिटी पण तितकीच महत्वाची आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर असेल तर शासन सेवेचा फायदा आहे की तुम्हाला सुरक्षितता असते आणि त्याच्यामुळे तुम्ही अधिक मुक्तपणे तुमच्या नोकरीचा कालावधीमध्ये काम करू शकता, कुटुंबाला सुद्धा चांगल्या पद्धतीने वेळ देऊ शकता. आणि म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं असं की शासन सेवेमध्ये असणं हे एक बहुमानाचं, सन्मानाचं चिन्ह आहे. म्हणजे अगदीच आपण अधिकारी आहोत आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पण अधिकारी होणार आहोत हा भाग आपण थोडा बाजूला ठेवूया, परंतु एखाद्या लिपिक म्हणून नोकरीमध्ये जर का शासकीय सेवेमध्ये असेल, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही स्तरावर, तरीही त्याचं समाजामध्ये एक वेगळं स्थान असतं, त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. आणि शासकीय सेवेतला कुठलाही मनुष्य अनेकांना मदत करू शकतो. हा सगळ्यातला मोठा गुण शासकीय सेवेचा आहे. अधिकाऱ्यांच्या पासून ते अगदी शिपायापर्यंत सुद्धा, साहेबाचा शिपाई सुद्धा अनेकांना खूप मोठी मदत करतो, हे आपण पाहतो. आणि म्हणून सगळ्यातला महत्वाचा जर काय भाग असेल तर अतिशय समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये तुम्हाला एक बहुमान असतो शासकीय सेवेमध्ये असल्याचा. हा दुसरा महत्वाचा गुण. म्हणून शासकीय सेवेमध्ये लोक यायचा प्रयत्न करतात, तर तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. आता मी सांगताना सांगत होतो की आपण अनेकांना मदत करू शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही ज्या कार्यालयामध्ये आहात, त्याच्याशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही मदत करू शकता. आणि म्हणून एक सामाजिक काम तुमच्या हातून होत असतं. तुम्ही ज्या टेबलला, तुम्ही ज्या पदावर काम करता, त्याचं काम करता करता तुम्ही अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक मदत करत असता. आणि म्हणून तुम्ही समाजसेवक म्हणून पण तुमच्याकडे पाहता. जर का तुम्ही त्या नजरेनं, तुम्ही त्या पद्धतीने जर का काम करत असाल तर तुमच्याकडे लोक समाजसेवक म्हणून सुद्धा बघतात. आणि समाजसेवा कशी असते, तर इट इज अ पेड सोशल सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला महिन्याला पगारही दिला जातो आणि तुम्ही जे काही काम करता त्याच्याबद्दल लोक तुम्हाला दुवा देखील देतात. समाजसेवेचं हे सर्व वैशिष्ट्य असतं. जे काही मोठ्या प्रमाणावर समाजसेवा लोक करतात, काम करतात, काही लोक पूर्ण वेळ तेच काम करतात, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की कसल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता, कुटुंबाची कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता,
स्वतःला पूर्णपणे समाजासाठी झोकून देणारे लोक अनेक आपण पाहतो. आणि मग या शासकीय सेवेमध्ये राहून तुम्हाला समाजाची सेवा करता येते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नियमितपणे न चुकता वेतन सुद्धा मिळतं, तुमचं प्रमोशन सुद्धा होत. आणि म्हणून समाजसेवक, तुम्ही समाजसेवक म्हणून सुद्धा तितकंच योगदान देता, म्हणून शासकीय सेवेमध्ये तुम्ही यायला पाहिजे. दुसरा महत्वाचा ह्याच्यामध्ये फरक असते की शासकीय सेवेमध्ये तुम्ही काम शासनाच्या वतीनं करता, शासनाचे ध्येय धोरण राबवण्याचा प्रयत्न करता, आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा लोकांची कामं तुमच्या हातून होतात तेव्हा लोक तुम्हाला दुवा देतात. टेबलच्या पलीकडे बसलेल्या माणसाला दुवा देतात, तो क्लार्क असेल नाहीतर ऑफिसर असेल. काम झाल्यानंतर लोक तुमचं नाव घेऊन लोकांना सांगतात की या माणसानं माझं काम केलं. म्हणजे पगार शासन देतं, नोकरी शासनाची करता, पण लोक दुवा काही सरकारला देत नाहीत. युती सरकारला, महाविकास आघाडी सरकारला, आघाडी सरकारला सरकार नाही दुवा देत. सामान्य माणूस काय म्हणतो की त्या अधिकाऱ्याला तर कर्मचाऱ्याला दुवा देतो बाय नेम. आणि तुम्ही जर का त्याला मनापासून चांगलं काम केलं तर लाईफ लॉंग तुमच्या तो लक्षात ठेवतो. आणि म्हणून शासकीय सेवेमध्ये यायला पाहिजे की तुम्हाला लोकांची सेवा करता येते, लोक तुम्हाला दुवा देतात आणि परत तुम्हाला शासन पगार देखील देतात. ह्या झाल्या स्वार्थी गोष्टी. परंतु सगळ्यात इंटरेस्टिंग काय असेल तर शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर, अधिकारी म्हणून खास करून जर का तुम्ही सेवेमध्ये आलात तर तुम्हाला तुमच्या मनातल्या नवीन नवीन संकल्पनांचा एक्सपेरिमेंट करता येतो, प्रयोग करता येतो, आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून समाजासाठी फार मोठं काम, फार मोठं योगदान तुमच्या हातून दिलं जाऊ शकतं. नवीन नवीन संकल्पना, काही स्वप्न, काही उमेद घेऊन आपण नोकरीमध्ये येतो आणि त्याला शासकीय सेवा दगा देत नाही. आणि म्हणून शासकीय सेवेमध्ये का तुम्ही प्रामाणिकपणे उघड्या डोळ्यांनी लोकांना मदत करण्याच्या भूमिकेतून, अडचणीवर मात करण्यासाठी, समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ब्रॉडर विचार करून जर का तुम्ही काम करायचं ठरवलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देता येतं. हे ह्या शासकीय सेवेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. मगाशी रश्मी वारंग मॅडमनी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये काही माझ्या हातून ज्या काही शासकीय सेवेमध्ये असताना योजना निर्माण झाल्या, नावारूपाला आल्या, त्याचा उल्लेख केला. मित्र, मी प्रत्येक पदावर, ज्या ज्या पदावर काम केलं त्या प्रत्येक पदावर अशी कुठली ना कुठली तरी योजना त्या वेळच्या प्रशासनाला मी दिलेली आहे. आपल्या समोर तर नावारूपाला आलेल्याच फक्त 5-6 योजना आपण या ठिकाणी, कारण त्या महाराष्ट्रभर देशभर गाजलेल्या योजना आहेत, त्याचा उल्लेख केला. परंतु शासकीय सेवेमध्ये एक साईड पोस्टिंग नावाचा एक प्रकार असतो, आणि जेव्हा जेव्हा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये साईड पोस्टिंगला जावंच लागतं केव्हा ना केव्हा. मी पण अनेक साईड पोस्टिंग केलेल्या आहेत. साईड पोस्टिंग मध्ये सगळ्यात अधिक कल्पकतेनं मी काम करू शकलो, कारण जिथं कुणीच काम केलेलं नसतं तिथं काम करण्याची अधिक संधी आपल्याला प्राप्त होते. मग तिथं काम केलेल्या जे काही योजना होत्या त्या कदाचित तुमच्यापर्यंत आल्या नसतील, परंतु असे एक्सपेरिमेंट करण्याची संधी सगळ्याच पदावरच्या लोकांना मिळते. आपण फक्त उपजिल्हाधिकारी, नंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार एवढ्या पुरतं फक्त विचार करू नका. चीफ ऑफिसर ऑफ द नगरपालिका असेल, गट विकास अधिकारी असेल, गट शिक्षण अधिकारी असेल, समाज कल्याण मधला अधिकारी असेल, कुठल्याही डिपार्टमेंटचा कुठल्याही पदावरचा अधिकारी, क्लास 2 अधिकारी असेल, क्लास 1 अधिकारी असेल, त्याच्या खालच्या सुपरवायझरी ग्रेडच्या लोक सुद्धा आपल्या मनातल्या नवीन नवीन संकल्पना आणून त्या समाजासाठी राबवू शकतात. हा दुसरा मोठा ऍडव्हान्टेज हा शासकीय सेवेमध्ये असण्याचा असतो. दुसरं असं की ह्या सगळ्या योजना राबवण्यासाठी खूप मोठं व्यासपीठ आपल्याला या निमित्तानं मिळत असतं. अजून एक चॅलेंजेस या नोकरीमध्ये खूप वारंवार पदोपदी आपल्याला चॅलेंजेस येतात. आपली बदली झाली की नवीन ठिकाणी आपण जातो, तेच पद पण नवीन ठिकाणी, भूगोल वेगळा, इतिहास वेगळा, संस्कृती वेगळी, प्रश्न वेगळे, जरी तेच पद असले तरी. आणि त्याच्याही पेक्षा मोठा जो फरक असतो की जागा बदलते, माणसं बदलतात, सगळा इकोसिस्टमच बदलून जाते आपल्या भोवतीची. आपण टोटली नवीन प्लेसला जाऊन पडतो, अनोळखी ठिकाणी जाऊन पडतो, आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा नव्यानं सगळं शिकायचं, नव्याने प्रश्न समजून घ्यायचे आणि पुन्हा लोकांच्या मदतीला उतरायचं. हे चॅलेंज आपल्या समोर असतं. तिथलं राजकारण, तिथलं समाजकारण, या सगळ्यांना कवेत घेऊन
त्याच्यावर येऊन तुम्हाला त्याच्यात योगदान द्यावं लागतं. याच्यामध्ये चॅलेंज असतं आणि जगण्यामध्ये जेव्हा चॅलेंज असतं ना तेव्हा जगण्यातली काही मजा असते आणि ती मजा सुद्धा ह्या शासकीय सेवेमध्ये असते. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जोरदार तयारी करून प्रत्येकानं स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेमध्ये यायलाच पाहिजे. अजून एक फार इंटरेस्टिंग जो मुद्दा असतो की याच्यामध्ये पदोन्नती होत राहते. क्लास 2 म्हणून अधिकारी जो सुरू करतो त्याचं करिअर किंवा जो क्लास 1 म्हणून अधिकारी करिअर सुरू करतो तर तो कमीत कमी 3 ते 4 पदावर प्रमोशन होऊन म्हणजे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी जेव्हा सुरुवात करतो करिअरची मंत्रालयामधला सचिव म्हणून सेवानिवृत्त होतो. माझ्यासारखा अधिकारी विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त होतो. इतकी उंच उंच पद तुम्हाला पदांक्रांत करता येतात. ही अपूर्व संधी केवळ शासकीय नोकरीमध्ये असते. याच्या विरुद्ध जर का आपण अगदी IT मध्ये जास्त हायली पेड जॉब मध्ये जर आपण विचार करायला गेलो तर प्रोजेक्ट मॅनेजर असेल, प्रोजेक्ट डायरेक्टर असेल, चीफ मॅनेजर असेल, एका क्युबिकल मध्ये बसलेला असतो, त्याच्यासमोर कम्प्युटर असतो, माणसांचा संबंध कमी, त्याच्या टीम मधले लोक सुद्धा केव्हा तरी आठवड्यातनं भेटतात. आता वर्क फ्रॉम होम आहे म्हणून सोडून द्या, जरी ते वर्क फ्रॉम ऑफिस जरी करत असले तरी ते वर्क फ्रॉम देअर क्युबिकल करतात. दिवस दिवस ते एकमेकाला भेटत पण नसतात. सगळं जे कम्युनिकेशन असतं ते ई कम्युनिकेशन असतं आणि म्हणून माणसांचा संबंधच येत नाही. अशा प्रकारच्या विश्वामध्ये लोक असतात. म्हणजे एखाद्या कंपनीचा CEO ला सुद्धा रेशनिंग कार्ड काढणं म्हणजे फार गहन प्रश्न आहे असं वाटतं. तोच आमच्या शासकीय मधला शिपाई चुटकीसरशी काढून देतो. हा फरक आहे शासकीय सेवेतला याच्यातला. कमी कदाचित तुम्हाला त्याचं पगार असेल आणि आताच्या 7व्या वेतन आयोगानंतर पगाराचा प्रश्नच राहिला नाही. ऍट पार जवळपास हे पगार अनेक खासगी नोकरीच्या तुलनेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं हा एक फरक आहे की इथं माणसांच्या बरोबर काम करायला लागतं, तिथं यंत्राबरोबर काम करायला लागतं. संपन्न आणि परिपूर्ण विश्व आपलं निर्माण होतं. वेन यू ग्रो, पदात तू पदात बदली होतात, प्लेस टू प्लेस जातो, इतके मित्र परिवार होतो, इतक्या लोकांचा संपर्क येतो आणि तुमचं विश्व जे आहे ते संपन्न व्हायला लागतं आणि त्याच्यामधूनच नवीन नवीन संधी सुद्धा तुम्हाला निर्माण होत असतात. इतके जर का फायदे शासकीय सेवेचे असतील, इतके फायदे जर का शासकीय सेवेमध्ये अधिकारी होण्याचे असतील तर मला असं वाटतं की लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेला, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेला प्रत्येक विद्यार्थ्यानं बसलं पाहिजे, प्रत्येक ग्रॅज्युएटने बसलं पाहिजे आणि आपलं नशीब आजमावलंच पाहिजे आणि संधी घेतली पाहिजे शासकीय सेवेमध्ये येण्याची. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा हे काही फार अवघड असं शास्त्र नाहीये, त्याच्याबद्दल पण थोडं बोलणारच आहे मी आपल्या समोर. पण हे एवढे जर ऍडव्हान्टेजेस असतील शासकीय सेवेमध्ये येण्याचे तर नक्की प्रयत्न केला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला फायदे समोर मांडून दाखवले हे पाहता तुम्ही जे आता अभ्यास करताय, मला खात्री आहे तसं स्वाती मॅडमनी 60 दिवसामध्ये पुस्तक लिहून काढलं तसं तुम्ही सुद्धा 60 दिवसामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी करू शकता अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. तर एवढ्या सगळ्या जर का गोष्टी आहेत तर स्पर्धा परीक्षेमध्ये अपिअर व्हायचं आहे, यायचं आहे, तर मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मी आता आपल्याला माझ्या दृष्टिकोनात टू बी फ्रँक, स्पर्धा परीक्षा मी 1983 मध्ये मी जॉईन झालो आणि 1981 मध्ये परीक्षा दिली, 1982 मध्ये पास आउट झालो, 1983 मध्ये जॉईन झालो. पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये हा जो काही प्रवास आहे स्पर्धा परीक्षेचा आणि हा जो काही बदलता ट्रेंड, बदलता सिलेबस, ह्या सगळ्याशी कनेक्टेड आहे पहिल्यापासून. म्हणजे एकही वर्ष असं गेलं नाही की मी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी गेलो नाही. आणि जेव्हा जेव्हा मी मार्गदर्शनासाठी जातो तेव्हा हे सगळ्याची पुन्हा उजळणी करत असतो. मी आजही लोकसत्तामध्ये स्वाती थोरात मॅडम लिहितात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर लेख लिहितात. आजही मी स्पर्धा परीक्षेसाठी जे लेखक करतायत त्याच्यामध्ये नजर फिरवतो. मी स्वतःला अपडेट ठेवायचा प्रयत्न करतो स्पर्धा परीक्षेसाठी. त्याच्यातून माझे काय अनुभव आहेत, अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला जाताना त्यांचे काय अनुभव असतात, अनेक यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी गेलेलो आहे. तिथं जेव्हा मी ह्या विद्यार्थ्यांचे विचार ऐकतो, त्यांनी कशी तयारी केली होती,
अनेक विद्यार्थ्यांचं कदाचित तुम्हाला जेवढं ऐकायला मिळणार नाही तितकं आम्हाला ऐकायला मिळतं. स्वाती थोरातांचा पण हाच अनुभव असेल. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेसंदर्भामधले आमचं पण विश्व समृद्ध होताना दिसतं. आणि म्हणून जरी रिटायर झालो असलो तरी अजूनही स्पर्धा परीक्षेसाठी कनेक्टेड आहे. आणि त्याच्या अनुषंगानं थोडक्यात अनुभवाच्या आधारावर अल्प याच्यामध्ये मी आणखी काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो आहे. स्पर्धा परीक्षेसाठी संदर्भामध्ये काही गैरसमज आहेत, काही मिसकन्सेप्शन्स आहेत, त्या पहिल्यांदा आपण सगळ्यांनी काढून टाकण्याची आवश्यकता आहे. पहिलं मिसकन्सेप्शन असं आहे की खूप हुशार असावं लागतं, फार क्लेव्हर असावं लागतं. 10वीला 12वीला मेरिटमध्ये आला असेल किंवा 75%, 80%, 90% मार्क मिळाले असतील तरच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होता येतं. हा एक गोड गैरसमज आहे. त्याचा काही संबंध नाही. किती टक्के मार्क पडले 10वीला 12वीला, ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला, काहीही संबंध नाही. तुम्ही कुठल्या साईडनं पास झाला आहात, तुम्ही आर्ट्स मधून गेलात की कॉमर्स मधून गेलात की ऍग्रिकल्चर मधून गेलात, तुम्ही डॉक्टर आहात की इंजिनियर आहात, त्याचा काही संबंध नाही. कारण जाहिरातच असते, ऑल ग्रॅज्युएट्स कॅन अपियर, त्याच्यामध्ये त्याचा सगळा सार असतो. आणि सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचे जे त्यांना शिकवलं जातं त्याच्यामधूनच सिलेबस तयार केलेला असतो. आपल्याला सिलेबस दिला जातो. त्याच्यातलं ब्युटिफुल पार्ट काय असेल स्पर्धा परीक्षेचा, ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारीच केली त्यांना असं वाटतं की अरे बापरे, हे कसं आपल्याला जमणार सगळं. पण तो मिसकन्सेप्शन असतं. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की सिलेबस असतो, सगळ्याचा सिलेबस असतो आणि त्या सिलेबस प्रमाणे तयार करायची. आणि त्यासाठी हुशार असावं लागत नाही. सामान्य ज्ञानाचे पेपर आहेत ते. पेपरचे नाव काय आहे? सामान्य ज्ञान 1, 2, 3, 4. हे सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा बसता येईल असा हा विचार आहे. म्हणून हुशारच माणूस असावा लागतो असं नाही. खूप टॅलेंटेड असावा लागतो, कुणीतरी जिनियस असावा लागतो, सचिन तेंडुलकर सारखा अजिबात नाही. आम्ही जे काही आज तुमच्या समोर दिसतो आहोत स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी होऊन आलेलो, मला खात्री आहे आम्ही कुणीही आउटस्टँडिंग नव्हतो. सर्वसामान्य विद्यार्थी होतो कॉलेज आणि मग यशस्वी झाले. त्यामुळे गैरसमज काढून टाका की टॅलेंटेडच लागतो, फार हुशारच लागतो, मेरिट होल्डरच लागतो, अजिबात लागत नाही. स्पर्धा परीक्षेला बसायचं त्याच्या मनात येतं आणि जो तयारी करतो ते यशस्वी होतो. इतकं साधं सिंपल गणित आहे. आणखी गैरसमज आहे की 8-8, 10-10 तास अभ्यास करावा लागतो. चूक. आता ज्यांनी कॉलेजमध्ये 4 तास अभ्यास केला नाही त्याच्यासमोर हे मिसकन्सेप्शन असते की 10 तास अभ्यास आपल्याला नाही जमणार. ते आपण कधी बाप ज्यांनी 3 तास अभ्यास केला ना 10 तास कुठून अभ्यास करा, चुकीचं आहे. असं काय 10 तास रोज अभ्यास करावा लागतो असं काय नसतं. उतरा, 1 तासाने सुरुवात करा, 2 तासाने सुरुवात करा, 3 तास 4 तास जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जायला लागता तास मोजावे लागत नाहीत. स्वाती मॅडमने कुठं तास मोजले पुस्तक लिहिताना? नाही मोजावं लागत. त्याच्यात उतरला की 12 तास आणि 15 तास कुठं कधी गेले कळत नाही. सो डोक्यातनं काढून टाका की फार वेळ अभ्यास करावा लागतो. ते ऑटोमॅटिकली होतं पुढे गेल्यानंतर. सुरुवात तासाभरानं केली तरी पुष्कळ आहे. आणि सगळ्यात अजून एक गोड गैरसमज आहे की इंग्लिश उत्तम असलं पाहिजे. आपल्याला ते कसं जमेल? आणि खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि जे मराठी मीडियम मधून आलेले आहेत त्यांच्या बाबतीत हा गोड गैरसमज असतो. काढून टाका डोक्यातला विषय. भाषा हा महत्वाचा विषय नाहीच आहे. इंग्लिश तर अजिबातच नाही. आणि योगायोगानं केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा आणि आपल्याकडे आता पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने सुद्धा आपल्याला मराठीमधून आणखी इंग्लिशमधून दोन्ही भाषामध्ये लिहिण्याची संधी दिलेली आहे. आणखी तुम्हाला दुसरी कुठली भाषा येत असेल तर त्याच्यामध्ये पण लिहायची संधी मिळाली आहे. सो भाषा आणि इंग्लिश आणि चांगलं थोडा इंग्लिशच आलं पाहिजे अजिबात गरज नाही. माझ्या दृष्टिकोनातून हे 4 गैरसमज तुम्ही काढून टाकला तर प्रत्येक विद्यार्थी जो ग्रॅज्युएट होतो तो या स्पर्धा परीक्षेला बसू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. मग त्याला यशस्वी होण्यासाठी काय गुण आवश्यक आहेत? त्याला काय फार मोठं आकाशातून पडावं लागत नाही. हे जे गुण असतात ते काही तुमच्यामध्ये असतात आणि काही विकसित करावे लागतात आणि ते ठरवून विकसित होतात इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. म्हणून पहिला गुण आवश्यक आहे
आता दुसऱ्या मुद्द्याकडे बोलतोय की गैरसमज काढून टाका. काय गुण आवश्यक आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला बसण्यासाठी? आणि गुण हा असा गोष्ट असते की ते अक्वायर करता येतात, ते मिळवता येतात, ते पर्सनॅलिटीमध्ये ते उतरवता येतात, शिकता येतात. आणि म्हणून गुण काही आपल्यामध्ये आवश्यक असावे लागतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर का आपण लक्ष दिलं तर ते ऑटोमॅटिकली विकसित होतात. आता पहिला मुद्दा काय आहे की परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे परिश्रम केला ना कृषीशास्त्र लिहिण्यासाठी मॅडमने, मनात आल्यानंतर जेव्हा बसले लिहायला, मग ते सोडलं नाही. तसं परिश्रम करायचं. किती वर्ष काम करायचं? मिनिमम 3 वर्ष माझ्या दृष्टिकोनातून. मिनिमम 3 अटेम्प्ट्स. सुरुवात करतानाच मिनिमम 3 अटेम्प्टची तयारीच्या दृष्टिकोनातून उतरायचं. मला खात्री आहे जे राईट डायरेक्शन, म्हणजे परिश्रम घ्यायचे तर राईट डायरेक्शन. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की ढगात गोळ्या झाडायच्या. काही मंडळी अशा प्रकारचा अभ्यास करतात, त्याचा काही उपयोग नाही. राईट डायरेक्शननं अतिशय नियोजनपूर्वक अभ्यास करणं आणि त्यासाठी परिश्रम घेणं, त्या योग्य दिशेनं परिश्रम घेणं हे महत्वाचं आहे. ढोर मेहनत हा एक शब्द आहे आपल्याकडे, त्याचा काडी मात्र उपयोग नसतो. आणि मग परिश्रम करायला पाहिजेत, योग्य डिरेक्शननं परिश्रम करायला पाहिजेत, परिश्रम केले पाहिजेत. तो गुण प्रत्येकामध्ये असू शकतो. प्रत्येक जण तो गुण डेव्हलप करू शकतो. आणि हे गुण डेव्हलप करण्याची स्टेज बाय स्टेज त्याची गती असते, ते ऑटोमॅटिकली होत नसतं. उतरलं की जमतं. आता पुढचा मुद्दा आहे की कॉमन सेन्स असावी लागते. कॉमन सेन्स ज्याची चांगली आहे तो कुठलाही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून ही परीक्षाच मुळात कॉमन सेन्सची असते. ही परीक्षा ही कॉमन सेन्सची असते. आणि म्हणून सामान्य ज्ञानाची परीक्षा असते. फार आउटस्टँडिंग ज्ञान असण्याची गरज नाही. मग तुम्ही शास्त्रज्ञ व्हा, संशोधक व्हा, ते वेगळं फील्ड आहे. एक कॉमन सेन्सची परीक्षा असते. मग कॉमन सेन्स तुमचा चांगला असला पाहिजे आणि सेन्सेस डेव्हलप करता येतात, ते पण तुम्ही सायमल्टेनियसली डेव्हलप करू शकता. पुढचा मुद्दा आहे की सातत्य पाहिजे अभ्यासामध्ये. कॉलेज सारखं सातत्य नाही, परीक्षा आली की प्रिपरेशन नाही. ग्रॅज्युएट होण्याच्या वर्षी मला आता अलीकडे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला माझा फोन नंबर बऱ्याच लोकांच्याकडे असल्यामुळे एकानं मला फोन केला की साहेब मला आता 1 महिन्यापूर्वी बेबी झालेली आहे आणि माझी इच्छा आहे की तिनं IAS व्हायला पाहिजे. कॅन यू बिलीव्ह? आणि फार लांबची गोष्ट नाही, हे सगळं गेल्या 15 दिवसातून मला आलेलं एका फोनचं उदाहरण सांगतो. आता तो आतापासून जर का ते स्वप्न बघत असेल तर नक्की त्याची मुलगी IAS होईल, नो डाऊट. पण इतकं प्लॅनिंग करण्याची गरज नाही. 12वी नंतर थोडा विचार करा. मग सतत हातामध्ये एक जनरल नॉलेजचं पुस्तक, एक जनरल इंग्लिशचं पुस्तक आणि एखादं आणखी कुठलं तरी जिथलं पॉप्युलर पुस्तक आपल्या हातात असलं पाहिजे, वाचलं पाहिजे. इथपर्यंत टोनअप करा, माइंड सेटअप करा की स्पर्धा परीक्षेला बसायचंय. लास्ट इयर मध्ये तयारी चांगली सुरू करा आणि ग्रॅज्युएट झाल्याबरोबर पहिल्या अटेम्प्टला तुम्ही बसू शकला पाहिजे. कारण जितका फ्रेश तुम्ही असता कॉलेज जीवनामध्ये तितकं जास्त चान्सेस असतात सिलेक्शन होण्याचे. आणि म्हणून ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण करा. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता तुमचे 3 अटेम्प्ट होऊ शकतात. ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर पहिला अटेम्प्ट म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत 2 अटेम्प्ट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर 3रा अटेम्प्ट. घरच्यांना फार त्रास देत बसायचं नाही. ग्रॅज्युएट होऊपर्यंत आणि ग्रॅज्युएट नंतर 1 वर्षभर घरचे तुमच्या पाठीमागे उभे राहतात. तुम्हाला नोकरी लागो ना लागो, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्षात मुलगी बघायला किंवा मुलगा बघायला सुरुवात करतातच, तुमची इच्छा असो की नसो. म्हणून त्याच्या पलीकडे ताणायचं नाही जीवनामध्ये. सो राईट टाइम सुरुवात करणं फार महत्वाचे आहे. आणि म्हणून सातत्य ठेवावं लागतं. एवढा एकच गोष्ट की सुरुवात केली ना आता ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षामध्ये की मग स्पर्धा परीक्षेचा नाद सोडूपर्यंत सातत्य अभ्यासामध्ये असलं पाहिजे. पुढे टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तो सातत्य पाहिजे.
सराव पाहिजे. लिहायचा खूप मोठं सराव आपल्याला असायला पाहिजे. आता लिखाणाचा आपला संपर्कच येत नाही सध्या. पूर्वी पत्र लेखन व्हायचं, सारांश लेखन व्हायचं. आता ते फक्त तोंडी लावण्यापुरतं असतं. आता सध्या आपण सतत स्क्रीनवर असतो. आता आपण डिजिटली कनेक्टेड आहोत. आता सगळं जग डिजिटली व्हायला लागले. पण स्पर्धा परीक्षा ज्या आहेत अजूनही डिजिटल स्पर्धा परीक्षा अजूनही सुरू नाही झाली. त्यामुळे तुम्हाला लिखाणाचा सराव, वस्तुनिष्ठ प्रश्न असते तर वेगानं प्रश्न सोडवणं, तुमचं लॉजिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं, हे सगळं जे आहे ते सरावानं होत. आणि प्रॅक्टिस यासाठी अतिशय महत्वाची आहे. मी आपल्याला सातत्य आणि सरावाबद्दल बोललो. संयम पाहिजे. आपल्या संयमाची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग त्या 3-4 वर्षामध्ये येतील. काही झालं तर आपला संयम ढळता कामा नये. पहिला संयम ढळतो. पहिली परीक्षा दिली, प्रिलिम दिली आणि प्रिलिम मध्ये आपल्याला यश आलं नाही. संयम ढळ 2 मार्कासाठी आपलं मेरिट गेलं, इंटरव्ह्यूला जाता आलं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये पुन्हा संयमाची कसोटी लागते. तर संयम 3 वर्ष, 3 वर्ष म्हणण्यापेक्षा 3 परीक्षा. आता कोविडमुळे 3 वर्ष कशी मोजणार आपण? 1.5 वर्ष तर कोविडमध्येच गेलं. त्यामुळं 3 परीक्षा पूर्ण होईपर्यंत आपण त्याच्यातलं सातत्य आणि संयम सोडायचा नाही. पुढचा मुद्दा आणि की हे सगळ्या बरोबर टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचे असते. अभ्यासाचा टाइम मॅनेजमेंट ठरवा की सुरुवातीला किती तास अभ्यास करायचा, केव्हा करायचा, कसा करायचा, किती वाजता करायचा. आपल्या टाइम टेबलला स्टिकअप राहा. तुम्ही सकाळी उठणार, पहाटे उठणार, संध्याकाळी जागणार, जे काही तुमची स्टाईल ऑफ वर्किंग असेल त्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं टाइम टेबल ठरवून त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. हा झाला दुसरा टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये. दुसरा मुद्दा आहे की पॉझिटिव्ह अप्रोच आपला असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. निगेटिव्हिटी मनामध्ये येता कामा नये. मी यशस्वी होणारच. मी यावेळची स्पर्धा परीक्षा, एक शब्द असतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये की क्रॅक करायची. स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची हा एक फार पॉप्युलर सब्जेक्ट, पॉप्युलर विषय मुलांच्या मध्ये असतो. आणि म्हणून मी स्पर्धा परीक्षा क्रॅक करणारच इतका कॉन्फिडन्स आमच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे. म्हणून पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपण कामाला लागलो पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपला ओतप्रोत भरलेला असला पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी होऊन ते शेवटचा अटेम्प्ट देऊपर्यंत कॉन्फिडन्स लेवल कायमची सेम टू सेम असली पाहिजे. त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, अनेकांच्याकडे अति आत्मविश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. ओव्हर कॉन्फिडन्स आला की सगळं टाइम मॅनेजमेंट, सातत्य, सराव, संयम सगळं ढळायला लागतं. म्हणून कॉन्फिडन्स पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रिपरेशन करण्यासाठी मित्रांचा एक ग्रुप असायला पाहिजे. ग्रुप प्रिपरेशन असायला. अभ्यास एकट्यानंच करा, पण 4-2 मित्र बरोबर असले पाहिजेत. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करतायत मुलं. एकटाच असतो, लायब्ररीमध्ये एकटा जातो, परत एकटा जातो. 2-4 मित्रांनी एकत्र रिलॅक्सेशन होण्यासाठी, विषांतर करण्यासाठी, टेस्टिंग करण्यासाठी की मी कुठं आहे, चर्चेच्या ओघामधून आपल्या इतकं लक्षात येते की याला हे येतं, त्याचं त्याने हे अभ्यास केलाय, त्यांना हा अभ्यास केलाय, मी मात्र बघितलंच नाही. आपण कुठे कमी आहोत हे मित्रांच्या चर्चेमधून कळतं. चर्चात्मक अभ्यास नाही करायचा, ग्रुप स्टडी नाही करायचा, पण स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मित्रांचा ग्रुप असला पाहिजे, चांगल्या विचारांचा ग्रुप असला पाहिजे, सगळ्यांचं कॉन्फिडन्स लेवल चांगली असली पाहिजे, सगळ्यामध्ये सातत्य पाहिजे, सगळ्यामध्ये संयम पाहिजे, सगळ्यामध्ये टाइम मॅनेजमेंट चांगली पाहिजे, सगळ्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. अशा मित्रांचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये अभ्यास करायचा. नॉट ग्रुप स्टडी, इंडिव्हिज्युअल स्टडी मात्र सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन सकाळ, दुपार, संध्याकाळ भेटा, काय झालं, काय चर्चा केली, काय काय घडते, कुठे कुठे काय काय घडते ते बघा, समजून घ्या. तुम्हाला सातत्य त्यामध्ये चार्ज राहाल तुम्ही, कारण बॅटरी सुद्धा चार्ज करावी लागते. मग आपल्यालाही चार्ज करायला कुठेतरी लागेल ना. एकट्यानं चार्ज नाही होत. एकटा कधी डिस्चार्ज होईल आणि कधी नाद सोडून स्पर्धा परीक्षा पत्ता लागणार आहे.
किंवा जरी त्यानं काम केलं, अभ्यास केला, तरी त्याला खूप वेळ स्ट्रगल करावा लागेल. तर या गोष्टी, हे गुण तुमच्यामध्ये आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी. तुम्हाला मी गैरसमजाबद्दल सांगितलं, एव्हरीबडी कॅन अपिअर. काय गुण आवश्यक आहे हे सगळ्यांच्या मध्ये असू शकतात आणि सगळ्यांना अक्वायर करावे लागतात. सचिन तेंडुलकर ऑटोमॅटिकली नाही घडला. शारदा आश्रम त्या स्कूल पासून ते सातत्यानं तो सेवानिवृत्त होईपर्यंत त्यानं स्टडी सोडला नव्हता. त्याच्या इतकं जास्त सातत्य कुणीच ठेवू शकलं नाही परफॉर्मन्स मध्ये, कारण सगळ्यात जास्त कष्ट तो घेत होता. राहुल द्रविड सगळ्यात जास्त कष्ट घेत होता आणि म्हणून तो यशस्वी झाला. त्याच्यामध्ये जिनियस होता हे त्याच्या कष्टानं त्याने सिद्ध करून दाखवणार. तर असे जिनियस कितीतरी जगामध्ये पडलेले असतात. असे कितीतरी हिरे असतात, ते नजरेसमोर चकाकतच नाहीत. त्यांच्या काही झालं तर ते चकाकत नाहीत. तर हिऱ्याला हे पैलू पाडावे लागतात. त्याला गुरु असावाच लागतो, पण त्याला स्वतःही चमकण्याची काहीतरी स्वतःमध्ये हिंमत असली पाहिजे. म्हणून आपल्याकडे हे गुण आपण विकसित केले पाहिजे. आता काय टाळायला पाहिजे? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी काय टाळलं पाहिजे? माझ्या दृष्टिकोनातून सोशल मीडिया आजच्या घडीला जर सगळ्यात जास्त डिटोरेटिंग समाजामध्ये काय असेल तर सोशल मीडिया. पण सोशल मीडियापासून कम्प्लिटली दूर राहायला पाहिजे. क्लोज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं बंद असलं पाहिजे. म्हणजे आमच्यासारखी सिनियर माणसं सुद्धा, मी स्वतः जर का व्हॉट्सअप उघडलं तर अर्धा तास कुठे गेला पत्ता लागत नाही. क्रिमिनल वेस्टेज ऑफ टाइम. म्हणून ह्या सोशल मीडियाचा अजिबात वापर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी करता कामा नये. करमणुकीसाठी सुद्धा करता कामा नये, कारण त्याच्यात अडकला की डायव्हर्जन ऑफ माइंड होतं आणि एखादं काहीतरी वाचनी आले की आपण त्याच्यामध्ये अडकत जातो आणि विसरून जातो की स्पर्धा परीक्षेला बसलेलो आहे. म्हणून सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर. 4 हात नव्हे, 100%. टीव्ही सुद्धा पाहायचा नाही, अजिबात टीव्ही पाहायचा नाही. तिथं बसला की तो कधी अर्धा तास गेला, 1 तास गेला पत्ता लागत नाही. म्हणून टीव्ही आणि सोशल मीडियापासून 100% दूर राहायला पाहिजे. अजून एक न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. तो मध्ये मध्ये येत राहतो. अशा काही घटना घडतात डे टू डे, महिना 2 महिन्याला, की आपल्यामध्ये न्यूनगंड यायला लागतो. तुमचा एक ग्रुप आहे 5-10 मित्रांचा आणि अजून एक 5-10 मित्रांचा एक ग्रुप आहे. तो वेगळा ग्रुप आहे. त्यांच्यामध्ये जे डिस्कशन चालतं ते इंग्लिशमध्ये बोलणारे, फरडा इंग्लिश बोलणारे आहेत. त्यांच्यामध्ये इंग्लिशमध्ये बोलताना ज्या पद्धतीने त्यांची चर्चा चालते आणि ग्रामीण भागात एक ग्रुप आहे तुमच्यासारखा, त्यांची चर्चा बघून आमच्या सगळ्या ह्या छोट्या ग्रुपमध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो. आम्ही उतरायचं ठरवलंय ना, न्यूनगंडाचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. याची काळजी आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. आणखी एक महत्वाची जी गोष्ट नाही करायची आपल्याला, की कुणाला कॉपी नाही करायचं. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा असं स्वतःच असं एक विश्व घेऊन आलेला. एक व्यक्ती दुसऱ्यासारखा नाहीच आहे. त्यामुळे एकानं दुसऱ्याची कॉपी करता अजिबात कामा नाही. जे दुसऱ्याला जे जमलं, दुसरा ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी नाही होणार. तुमचा मार्ग काय असला पाहिजे हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि म्हणून कॉपी नका करू की आमका असा करतोय म्हणून मी तसाच करायचा प्रयत्न करतोय, त्याचा उपयोग नाही अजिबात. म्हणून स्वतःची जी काही पर्सनॅलिटी आहे, तुम्हाला स्वतःला जे जमतं ते तुम्हाला जमेल. दुसऱ्याला जमतं ते तुम्हाला जमेल हे शक्य नाही आणि तसा प्रयत्न पण करू नये. आणि म्हणून दुसऱ्याला कॉपी करायचं नाही. अभ्यास करताना अभ्यास करण्याची पद्धत असेल, लक्षात ठेवण्याची पद्धत असेल, लिखाणाची पद्धत असेल, बोलण्याची पद्धत असेल, स्वतःची अशी एक शैली असली पाहिजे आणि ती असते तुमच्यामध्ये. ती विकसित करावी लागते, ती होते प्रयत्नानं. मग कॉपी करू नका कोणाला. आणि दुसरं असं की नकारात्मक माणसांची संगत असता कामा नये. स्पर्धा परीक्षेमध्ये हौशे गौशे नवशे सगळे आहेत. घरच्यांना सांगायचं की स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि काहीही तयारी करत नाहीत. पुण्यात, मुंबईमध्ये इकडे तिकडे 2-3, 4-4 वर्ष दिल्लीला काढतात. त्यांचं असं वाटतं की एक एन्जॉय करण्यासाठी आपण आलो आहोत. म्हणजे जे परिश्रम घेणाऱ्या मुलांना पण डिस्टर्ब करतात
असा एक नकारात्मक लोकांचा ग्रुप असतो. आणि मग अशा लोकांच्या पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळामध्ये आपण पूर्णपणे दूर असलं पाहिजे. तुमच्यामध्ये तेवढी कॉमन सेन्स असायला पाहिजे की कुणाला जवळ करायचं, कुणाला जवळ नाही करायचं. आणि म्हणून नकारात्मक माणसांची संगत असता कामा नाही. नकारात्मक विद्यार्थ्यांची रादर. खरं तर जीवनामध्ये कुठल्याच क्षेत्रामध्ये नकारात्मक माणसं आपल्या बरोबर असता कामा नाही, यशस्वी व्हायचं असेल तर. पण सुरुवातच स्पर्धा परीक्षेपासून होते यशस्वी होण्याची, म्हणून तिथे सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. तर हे टाळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितले, न्यूनगंड टाळला पाहिजे. कुणाला कॉपी करू नका. सोशल मीडियापासून आणि टीव्ही पासून 3 वर्ष पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. नकारात्मक माणसाच्या संगतीमध्ये येता कामा. आता करायचं काय, या गोष्टीचा चर्चा केली आपण. यशस्वी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तुम्ही कुठल्या ना कुठल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या बरोबर असला पाहिजे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातले अनेक विद्यार्थी, आज महाराष्ट्रामध्ये कुठला तालुका नसेल, महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा नसेल की तिथून आता कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आपण पाहत नाही. खास करून स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणखी केंद्रीय लोकसेवा आयोगामधून जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही परीक्षेमध्ये, त्या सगळ्यांचं जे काही मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. त्यांना भेटलात तर तुम्ही चार्ज होणार. त्याच्यामध्ये सळसळत रक्त तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्यांनी परिश्रम घेतले होते. लाखो विद्यार्थ्यांना तुडवून तो बाहेर यशस्वी झालेला असतो आणि तितक्याच यशस्वीपणे तो नोकरीमध्ये पण चांगलं काम करत असतो. त्याच्यामध्ये उत्साहानं तो भरलेला असतो. त्याच्यातला उत्साह तुमच्यामध्ये संचारतो. त्याचे 4 अनुभवाचे बोल तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातात. म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे, त्याची संगत केली पाहिजे. त्याच्याबरोबर जितका वेळ घालता तेवढा घालवला पाहिजे. त्याच्याकडून शिकत गेलं पाहिजे. त्याने ज्या सूचना दिलेल्या असतील, त्याने जे अनुभव घेतलेले आहेत त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. त्याच्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे. त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला होता त्याचं शिकून घ्या, त्याचं ऐकून घ्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला जे शोभेल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे बसेल ते घ्या. त्याला कॉपी नाही करायची, मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या अनुभवाचे बोल, कसा अभ्यास केला, काय ट्रिक्स वापरल्या, त्याने यशस्वी झाला म्हणजे त्यांनी कितीतरी मेहनत घेतलेली आहे. तो भरा क्लास 2 सिलेक्ट होऊ दे किंवा क्लास 1 सिलेक्ट होऊ दे, तो सिलेक्ट झालाय. क्लास 1 आणि क्लास 2 शेवटचा विद्यार्थ्यांनी पहिल्या विद्यार्थ्यामध्ये फार मोठं अंतर नसतं. तितकेच मेहनत सगळ्यांनी घेतलेली असते. थोडं नशिबाची साथ असते. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याच्या फेवरमध्ये प्रश्नाची उत्तर येणार, तिथला बोर्ड मेंबर्स, अनेक गोष्टी असतात. म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचा अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांची संगत, त्यांची मैत्री अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की स्वतःच्या चुकातून शिका आणि दुसऱ्यांच्या चुकामधून पण शिका. आपल्यामधल्या शॉर्टकमिंग्स, आपल्यामधल्या त्रुटी, आपल्यामधल्या कमीपणा या आपण समजून असलो पाहिजे. आमचे स्ट्रॉंग पॉइंट्स, आमचे विकनेसेस, स्ट्रेंथ आणि विकनेसेस पण आपल्या अबिलिटी, आपल्याबद्दलच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस आम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून हे जर का तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेंथ आणि विकनेसेस, तर मग तुम्हाला तुम्ही काय चुकता आहात आणि दुसरे काय चुकले होते. जेव्हा तुम्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या बरोबर किंवा काठावर फेल गेलेले विद्यार्थी काय चुकलं, कुठं कमी पडला, ते जास्त शिकवू शकतात यशस्वी विद्यार्थ्यांच्या पेक्षा. आणि म्हणून यशस्वी विद्यार्थी आणि यशस्वीच्या जवळपास गेलेले विद्यार्थी यांच्याकडून तुम्ही त्यांच्या बरोबर बसा, चर्चा करा, त्यांची मैत्री करा. बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला इतक्या त्या गोष्टी शिकून जातील. फक्त तुमच्याकडे काय घ्यायचं, गुणग्राहकता ज्याला म्हणतो, ते तुमच्यामध्ये असायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की जास्तीत जास्त रिव्हिजन करायला पाहिजे. एक वेळ रिव्हिजन केलं, एक सिलेबस आहे त्याप्रमाणे रिव्हिजन केलं, दुसरं रिव्हिजन, तिसरं रिव्हिजन, चौथं रिव्हिजन, हळूहळू तुमच्यामध्ये ते सगळं उतरायला लागतं. एकाने दुसऱ्या रिडिंग मध्ये पहिलं आणि दुसरं रिडिंग म्हणतो आणि त्याच्यानंतरचं जे होतं ते पहिलं रिव्हिजन. असे अनेक रिव्हिजन. गावाकडे ज्ञानेश्वरीचं पारायण चालतं, दरवर्षी पारायण चालतं, 7 दिवस 10 दिवस असतं, त्याला पारायण म्हणतात. आमच्याकडे सुद्धा
रिव्हिजन म्हणजे पारायण. तर त्या पारायण तुम्ही केली पाहिजे. जितकी जास्त पारायण करता तुम्ही तितकी आध्यात्मिक तुमची उंची वाढते. तसं जितकं जास्त रिव्हिजन कराल तितकं तुमची उंची परीक्षेमध्ये मार्क वाढवण्यासाठी उपयोगाला ठरते. आणि म्हणून रिव्हिजन करायला तुम्ही शिकलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. लिखाणाचं प्रॅक्टिस फार महत्वाचं आहे. दिवसभरामध्ये 1 तासभर तर तुम्ही लिहिलं पाहिजे. ज्याचा अभ्यास केला ते स्वतः स्मरून त्याचं लिहायला सुरुवात करा. 1 तासभर ते सुरुवातीपासून, आणि 3-3 तास पेपर लिहायचा असतो. तर 3-3 तास तुम्ही सातत्यानं परीक्षेच्या आधी लिखाणाचं तुमचं प्रॅक्टिस झालं पाहिजे, त्याचा वेग आला पाहिजे, नेमक्या शब्दामध्ये आपली उत्तरं मांडता आली पाहिजे, फापट पसारा टाळला पाहिजे. हजारो गोष्टी तुम्हाला लिखाणामधून कळतील. काय अभ्यास केला पाहिजे, काय करायला नको होतं, काय लिहायला पाहिजे होतं, काय लिहायला नाही पाहिजे होतं. लिहिल्याशिवाय कसं कळेल? नुसतं फक्त रिव्हिजन करून काडी मात्र उपयोग होणार. आणि म्हणून लिखाण केला पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत जुन्या, आणि त्याच्याप्रमाणे आपण लिहायचं आणि दुसऱ्याला तपासायला सांगायचं. आणि आणखी सगळ्या शेवटी सांगेन की स्टँडर्ड बुक्स वापरा. फार प्रयोग करत बसू नका. इतक्या लोकांनी, लाखो लोक दरवर्षी परीक्षा देतात. हे कुठली पुस्तकं वापरतायत, कुठले बुक्स वापरतायत, कुठल्या नोट्स वापरतायत, त्यांचा रेडीमेड अनुभव घ्या. मी अशा अनेक विद्यार्थी बघितलेले आहेत की लायब्ररीमध्ये जाऊन भली मोठी मोठी पुस्तकं वाचतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा हा मार्ग नाही. तो थेसिस लिहायचा असेल, पीएचडी करायची असेल तर त्यासाठी चालतं. आणि म्हणून आपल्याला विनंती करेन की स्टँडर्ड बुक्स वापरायचे सगळ्या विषयाची. एक यादी करा आणि ते स्टँडर्ड पुस्तकं वापरून आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी 3 गोष्टी तुम्ही स्वतःची चाचणी घेतली पाहिजे. थोडं अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर वर्षभरामध्ये साधारणपणे तुम्ही अंदाज घेतला पाहिजे 3 मुद्द्यांचा: ऍस्पिरेशन्स, ॲबिलिटी आणि ऍप्लिकेशन. ऍस्पिरेशन म्हणजे आकांक्षा. तुम्ही जे काय आकांक्षा बाळगलेली आहे ती वास्तव आहे का? आपली ॲबिलिटी काय आहे, आपली क्षमता काय आहे? दळवी साहेबांनी फार मोटिवेट केलं म्हणून उद्यापासून फक्त सुरू केला अभ्यास असं नका करू. तुमचं लायकिंग आहे का? तुम्हाला आवड आहे का? तुमच्यामध्ये क्षमता आहे का अभ्यास करण्याची, स्टडी करण्याची क्षमता? म्हणजे तुम्ही 1 वर्षभर अभ्यास केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं जजमेंट आलं पाहिजे की मी स्पर्धा परीक्षेला याच्यापेक्षा आता पुढचा आणखी चांगला अभ्यास करून मी यशस्वी होऊ शकतो, आणि तेवढी क्षमता माझ्यामध्ये आहे. सो माझी आकांक्षा, ऍस्पिरेशन, इच्छा कशी आहे, जितकी तीव्र तितकी जास्त ॲबिलिटी डेव्हलप होईल. आणि म्हणून ऍस्पिरेशन आणि ॲबिलिटी, आणि हे सगळं जर का योग्य असेल त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे कष्ट करण्याची तयारी. 1 वर्षाभर मग तुम्हाला कळेल की आपण किती कष्ट करू शकतो, आपली किती क्षमता आहे कष्ट करण्याची, हार्डवर्क करण्याची, सातत्य ठेवण्याची, संयमाची. आणि म्हणून ऍप्लिकेशन, कष्ट करण्याची तुमची तयारी किती आहे. तर अशा पद्धतीनं ऍस्पिरेशन, ॲबिलिटी आणि ऍप्लिकेशनच्या संदर्भामध्ये स्वतःची चाचणी घ्या. आणि तिन्हीची उत्तर जर का एस आली होय तर दुप्पट जोराने कामाला लागा. तुम्ही यशस्वी 100% होणारच. याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आता आणखी काही मुद्दे. आज इंटरव्ह्यूच्या बद्दल मी बोलणार नाही कारण तेवढा वेळ नाहीये, परंतु काही गोष्टी अत्यावश्यक आहेत इंटरव्ह्यूसाठी. आणि स्पर्धेमधून यशस्वी झाल्यानंतर, नोकरीमध्ये आल्यानंतर तिथं पण सक्सेसफुल होण्याची. स्पर्धा परीक्षेमधून नोकरीला लागला म्हणजे यशस्वी होतोच हा भ्रम आहे. तिथेही परत हेच गुण लागतात जे मी आता आपल्याला सांगितले. ज्यांच्याकडे ह्या गुणाचं सातत्य आहे ते यशस्वी होतात तिथं सुद्धा. आणि म्हणून जे कॉमन ट्रेट्स आहेत पर्सनॅलिटीच्या संदर्भामध्ये ते सगळ्या क्षेत्राला लागू असतात आणि स्पर्धा परीक्षेच्या संधी तर अत्यंत आवश्यक असतात. पहिला गुण आहे लिडरशिप क्वालिटीज. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण असले पाहिजे. ते सगळ्यामध्ये असतातच का नसतात हे कसं कळेल? यू हॅव टू टेस्ट युअरसेल्फ. ग्रुपमध्ये राहायला सुरुवात करा. एकट्यानं राहणं म्हणजे तो
लीडर होऊ शकत. चार चौघामध्ये राहणारा माणसामध्येच लिडरशिपच्या क्वालिटीज असू शकतात. आणि म्हणून लिडरशिप मोठा विषय आहे. ते कसं डेव्हलप करायचे गुण हा नंतरचा विषय. पण तुमच्यामध्ये नेतृत्व गुण असण्याची आवश्यकता असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. चौघे जण अभ्यास करता आहात, त्यांच्यामध्ये कुणामध्ये नेतृत्व गुण चांगले आहेत ते पण तुम्हाला समजेल. तर आपण नेहमी उत्तम नेता होण्याचं, नेतृत्व आपल्यामध्ये असण्याचे, पुढारी नव्हे, पॉलिटिकल लिडरशिप बद्दल बोलत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये लिडरशिप क्वालिटीज असाव्या लागतात. म्हणून नेतृत्व गुण तुमच्यामध्ये विकसित करण्याचा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. तशी आलेली संधी सोडता कामा नये. दुसरा असं आहे की संवाद कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. उत्तम संवाद चालू शकला पाहिजे. कम्युनिकेशन उत्तम तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करावे लागतात. ते आपोआप काहीच होत नसतं. उपजत कुणामध्येच ते नसतं. संधी मिळवावी लागते कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं. बोलत राहिलं पाहिजे. आपल्या मनातले विचार मांडत राहिले पाहिजेत. त्यासाठी प्रचंड वाचन पाहिजे. उघड्या डोळ्यांनी जगलं पाहिजे. जे जे दिसतं त्याच्यातून आकलन करता आलं पाहिजे आणि ते दुसऱ्याला समजावून सांगता आलं पाहिजे. तर कम्युनिकेशन स्किल तुमच्यामध्ये वाढवत आले पाहिजेत. प्रचंड मोठा विषय आहे तो. त्याच्यामध्ये ऍप्लिकेबिलिटी ऑफ कम्युनिकेशन स्किल्स मध्ये आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. ह्या दोन्ही गुण अत्यंत महत्वाचे, जे तुमचे टेस्ट होतात इंटरव्ह्यूच्या वेळेला, आणि ज्याच्यामध्ये हे गुण आहे त्याचा अभ्यास चांगला होतो, त्याची आकलन शक्ती वाढते, तो सर्वांगीण गुणसंपन्न व्हायला लागतो. ह्या दोन्ही गुण ज्याच्याकडे असतो त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे प्रत्येक माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये असतो त्याच्यामध्ये हे दोन गुण डेव्हलप झालेच पाहिजेत. पण ते जाणीवपूर्वक डेव्हलप करण्याचा विषय असतो. उपजत कुणीच नसतो. आपल्याला कल्पना आहे की पॉलिटिकल लिडरशिप मध्ये सुद्धा घराण्यामध्ये राजकारण आहे म्हणून राजकारणामध्ये आलेले आणि फेल गेलेले हजारो माणसं आपल्याला बघायला मिळते. पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्यामध्ये हे लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत आणि कम्युनिकेशनचं स्किल आहे ते पुढे येतात आणि ते पुढे यशस्वी होतात. हे आपण पाहिलेलं आहे. आता दुसरा मुद्दा जो असायला पाहिजे, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. स्वतःबद्दल, इतरांच्या बद्दल आपण जे काही करतो त्याच्याबद्दल प्रामाणिक असलं पाहिजे. कुणाला दाखवण्यासाठी करता कामा नये. आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये तर अजिबातच नाही. आणि म्हणून ऑनेस्टी अतिशय महत्वाचा गुण आहे जो आपण डेव्हलप केला पाहिजे. खोटं बोलता कामा नाही, ठोकून द्यायचं नाही, वेळ मारून न्यायची नाही. हा गुण अजिबात असता कामा नये केव्हाच. ती मग सवय व्हायला लागते आणि मग ती घात करते आपल्या पर्सनॅलिटीज. पुढचा मुद्दा आहे की डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी तुमची चांगली असली पाहिजे. हे नोकरीमध्ये फार लागतं, पण आताही डे टू डे सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं, काय टाळायचं, निर्णय आहेत सगळे. अनेक लोकांना निर्णयच घेता येत नाही किंवा निर्णय घेण्यासाठी खूप विलंब करतात, खूप विचार करतात. क्विक डिसिजन मेकिंग तुम्हाला करता आली पाहिजे. तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये असता, हे अत्यंत आवश्यक गुण त्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे. यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आता अलीकडे सगळ्यालाच फक्त मोबाईल वापरता येतो म्हणजे तुमच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल गुण आले असं नाही. तुम्हाला सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर त्याच्यातले वेगवेगळे ऍप्स, टेक्निकल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. कम्प्युटरायझेशनच्या संदर्भामध्ये असेल किंवा आणखी कुठलं क्षेत्र असू दे. नव्या नव्या क्षेत्रामध्ये जे काही टेक्नॉलॉजीचा वापर केला, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आता अलीकडे आलेला आहे. या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगलं आलं पाहिजे, तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी काही क्षेत्रामध्ये तुमच्याकडे प्रोफेशनशी असायला पाहिजे. दुसरं असं की रिझल्ट ओरिएंटेड झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. डिसिजन मेकिंग आणि रिझल्ट ओरिएंटेड या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिझल्ट ओरिएंटेड व्हायला पाहिजे. अभ्यास करा, रिव्हिजन करा, लिहा आणि चाचणी घ्या. टेस्ट युअर सेल्फ की रिझल्ट याच्यातनं चांगला आलाय की नाही. तुम्ही जे काही अभ्यास केला, एक स्पर्धा परीक्षेचा पेपर सोडवला, त्याच्यावर किती गुण मिळाले, रिझल्ट किती आला, कॉम्पिटिटिव्ह रिझल्ट आला पाहिजे. म्हणून रिझल्ट ओरिएंटेड तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, 3 वर्ष 4 वर्ष सातत्यानं जेव्हा अभ्यास करायचा असतो त्याला फटीग येतो, अनेक चॅलेंजेस उभे राहतात. तिथं तुम्हाला फक्त 3च गोष्टी मदत करू शकतात. गुड हेल्थ, उत्तम आरोग्य ठेवायचं असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 1 तासभर व्यायामाला दिला पाहिजे. यू मस्ट डू व्हॉट एव्हर बेस्ट एक्सरसाइज यू कॅन डू इट. तरुणांनी बाकी काहीच करता येत नसेल तर सकाळी 1 तासभर रनिंग करून आलं पाहिजे.
ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे, चौपट वेगानं तुम्ही दिवसभर कामाला लागा. पण रोज उठला की सुटला तो अंथरुणातून खाली उतरतच नाही. उठला की पुस्तकं काही डोक्यात घुसत नाही मित्र. जरा चांगलं रगडा स्वतःला, खूप चांगलं एक शारीरिक कष्ट शरीराला पडू द्या. जो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 2 तास लागतात ते तुम्ही अर्धा तासामध्ये अभ्यास करू शकता, इतकं स्पीड तुम्हाला राहील. सो मेंटेनन्स ऑफ अ गुड हेल्थ, डुईंग गुड एक्सरसाइज, योगा करा, ध्यान करा, शिकून घेतलं पाहिजे. ह्याच वयामध्ये शिकायचं असतं. आता एक्सरसाइज करायला शिकला, आता आसनं करायला शिकला, आता प्राणायाम करायला शिकला तरच पुढे आयुष्यामध्ये करा. स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होऊ दे नाही तर नाही होऊ दे. यशस्वी होण्यासाठी गुड हेल्थ असल्याशिवाय मनुष्य यशस्वी होऊच शकत नाही. आणि म्हणून एक्सरसाइज अतिशय महत्वाचा आहे. योगा करा, काही करा, आणि एंटरटेनमेंट, रिलॅक्सेशन. तुम्ही नेहमीच्या रुटीन पासून थोडं दूर जाता आलं पाहिजे काही कालावधीसाठी तरी. आणि अगेन कम बॅक. आपण रिफ्रेश करतो, आपल्याला आपला कम्प्युटर हँग होतो, आपला मोबाईल हँग होतो. म्हणजे काय होतं, आपण सुद्धा हँग होत असतो. आणि मग नुसतं वाचत राहतो, नुसतं डोळे फिरत राहतात, पुस्तक समोर आहे, सगळं पसारा पडलेला आहे, डोक्यात मेंदूत घुसत काही नाही. यू नीड अ चेंज. आणि हॅव अ चेंज बाय हॅव्हिंग ए एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट म्हणजे एका मित्राने गप्पा मारणं, फिरायला जाणं, हे सुद्धा एंटरटेनमेंटच. एंटरटेनमेंट म्हणजे सोशल मीडियावर नाही जायचं. एंटरटेनमेंट म्हणजे टीव्ही नाही लावायचं. अदर दॅन दिस 2 थिंग्स, फाइंड आउट एनी अदर वे बाय विच यू कॅन एंटरटेन युअरसेल्फ, रिफ्रेश युअरसेल्फ. मला असं वाटतं की या जर का गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप केल्या तर स्पर्धा परीक्षेमध्ये मी जे सांगितलेले मुद्दे मी फार कमी वेळामध्ये मी आपल्याबरोबर, आय एम सॉरी, आय एम कम्प्लिटिंग ऑलमोस्ट 1 hour, आणखी शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि संपवतो. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये काही मोटिवेट करणाऱ्या म्हणी आहेत, प्रोवर्ब्स आहेत, विच आय लाईक मोस्ट. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी जरूर सांगेन. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, एक फार पॉप्युलर म्हण आहे. स्पर्धा परीक्षेच्या साठी त्याच्यामध्ये थोडा बदल करावा लागतो. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स कॉम्पिटिटर परफेक्ट. तर नुसतं प्रॅक्टिस उपयोगाचं नाही, तर परफेक्ट प्रॅक्टिस, फ्लॉलेस, बिनचूक प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नव्हे तर परफेक्ट प्रॅक्टिस. दुसरं आहे की नो शॉर्टकट टू सक्सेस. 3-4 वर्ष काम करायचं ठरवलं ना, नो शॉर्टकट. 4 वर्ष आहे, कशात आता शॉर्टकट मारायचं. म्हणून कुठल्याही लेवलवर शॉर्टकट नाही मारायचा. सक्सेस व्हायचं असेल तर पूर्ण लेंथनं अभ्यास केला पाहिजे, पूर्ण झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे. त्याला शॉर्टकट करायचं नाही. शॉर्टकट असतच नाही. सक्सेसला शॉर्टकट नाहीच ऍक्च्युअली. दुसरा असं आहे की इफ यू फेल टू प्लॅन यू आर बाउंड टू फेल. म्हणून नियोजन, प्लॅनिंग हे अत्यंत उत्तम असं प्लॅनिंग असलं पाहिजे, जे तुम्हाला सुटेबल होईल असं, तुम्हाला झेपेल असं, तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये बसेल असं. तर प्लॅनिंग शुड बी पर्सनल प्लॅनिंग आहे, तर दुसऱ्यासारखं कॉपी नका करू. म्हणून जर का प्लॅनिंग मध्ये फेल गेलात तर यू आर गोइंग टू फेल. म्हणून परफेक्ट प्लॅनिंग करता आलं पाहिजे आणि जे प्लॅनिंग करू त्याच्याप्रमाणे एक्झिक्युशन करता आलं पाहिजे. टाइम टेबल असो की प्लॅन असो, तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे विदिन प्रिस्क्राइब टाइम लिमिट्स. सो इफ यू फेल टू प्लॅन यू आर गोइंग टू फेल. दुसरा असं आहे की मनी वसे ते स्वप्ने दिसे. 24/7 तुमच्या डोक्यामध्ये स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे आणि यशस्वी विद्यार्थी म्हणून स्टेजवर जाऊन सत्कार स्वीकारायचा आहे, हे चित्र तुमच्या मनामध्ये सतत असायला पाहिजे. आणि म्हणून हे चित्र जर का तुम्ही सतत मनामध्ये ठेवलं तर मला खात्री आहे की तुम्ही 100% तुमचं स्वप्न सत्यामध्ये आणण्यासाठी म्हणून मग रिव्हर्स प्लॅनिंग सुरू होऊन जातं आणि मग खऱ्या अर्थानं अभ्यासाला वेग येतो. आणि मग अशी मी सांगितलंच, हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. आणि म्हणून एक्सरसाइज करा, योगा करा, ध्यान धारणा करा, रिलॅक्स युअर सेल्फ, डिटॅच करा अभ्यासापासून काही कालावधीसाठी, अँड ट्राय टू हॅव अ हेल्दी माइंड.
बॉडी कदाचित कमकुवत चालेल, पण माइंड कमकुवत असून चालणार नाही. पण हेल्दी माइंड मेंटेन करणं फार आवश्यक आहे ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रिपरेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. मला खात्री आहे एका तासाभरामध्ये माझ्या दृष्टिकोनातून ॲज अ सिम्प्लिफाईड कृषीशास्त्री या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त खर तर मी पण स्वाती थोरातांनी सांगितल्यापासून गेले 3 आठवडे स्पर्धा परीक्षेच्या मोडमध्येच आहे. कारण मला पहिल्यांदा प्रास्ताविक लिहायचं होतं, तर पुन्हा सगळं रिकलेक्ट करावं लागलं एक्झामिनेशनचा पॅटर्न पासून, आणि त्याच्यानंतर पुन्हा ते लिहून करेक्ट करून त्यांना द्यायचं, परत त्यांच्याकडे आलेले चॅप्टर्स वाचायचे. त्याच्या निमित्तानं पुस्तकाचं पण वाचन झालं माझं. आणि या निमित्तानं गेले 3 आठवडे मी स्पर्धा परीक्षा पुस्तक पब्लिकेशन याच मोडमध्ये असल्यामुळं या एका तासाभराच्या कालावधीमध्ये मी शक्यतो अधिकाधिक मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न केला. वेळेअभावी मग उदाहरणं देऊन तुम्हाला आणखी एंटरटेन करत करत आणखी पुढे जाता आलं असतं, परंतु वेळेचं बंधन पाळत पाळत करायचं असल्यामुळे हे शक्य झालं नाही. तरीही वेळ क्रॉसच केला. तुम्ही सगळ्यांनी हे पेशंटली ऐकून घेतलं. मनापासून सर्व पार्टिसिपंट्स जे आहेत, स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही प्रयत्न करा, 100% योगदान द्या, यशस्वी होणारच. त्याच्या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये शंका असता कामा नाही. स्वाती थोरात मॅडमना धन्यवाद देतो की पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या मोडमध्ये मला तुम्ही घेऊन गेलात आफ्टर रिटायरमेंट नंतर 3 वर्षानंतर. आणि त्यामुळं तुमच्या इतकंच यंग असल्याचा भास या निमित्तानं व्हायला लागला. अजित थोरबोले, विनोद देसाई आणि सुनील वानखेडे आणि रेशमी वारंग, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं विद्यार्थ्यांच्यासाठीचं मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. आणि लांबलेलं तर अजिबातच नाही. स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जे मार्गदर्शन आहे, तर त्या मार्गदर्शनाचं तुम्ही गुरुकुल आहात, विद्यापीठ आहात. इतकं सुंदर तुमचं विवेचन होतं. म्हणजे मी स्वतः वैयक्तिकरित्या ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या वातावरणातली जरी नसले तरी सुद्धा ते ऐकत असताना इतक्या गोष्टी नव्याने समजल्या. तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने, मी स्वतःलाही एक विद्यार्थिनी समजतच, तुमचे मनापासून आभार मानते. आणि औपचारिकरित्या आभार प्रदर्शनाचं काम मी स्वाती मॅडमनी करावं अशी त्यांना विनंती करते. थँक्यू रश्मी मॅम. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम खरं तर पुस्तकाचं प्रकाशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला प्रकाशकांकडून केला जातो, पण आमचं ऍज अ फॅमिली आता झालेलं आहे. मी जसं म्हटलं की खूप सुंदर ऍज अ टीम काम सुरू होतं. त्याच्यामुळे मग हा जो काही थोडासा फॉर्मॅलिटीचा भाग असतो तो मी हक्काने माझ्याकडे घेतलेला आहे, कारण मला खूप जणांचे आभार मानायचे. आदरणीय दळवी सर, जसं मी माझ्या बोलण्यामध्ये म्हटले होते खूप वेळा की खूप आभारी आहे आपली, तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळत राहिलं. आपण खास वेळ काढला प्रस्तावना लिहिण्यासाठी आणि आज जे आपण गाईड केलेलं आहे मुलांना इथे सगळ्या, तर हेच बऱ्यापैकी मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. तर ते सगळे मुद्दे आज आपण सांगितल्यामुळे ते आणखीन मुलांना भावतील आणि त्यांना समजेल की ऍक्च्युली या वेळेने स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी होऊ शकतो आपण. त्याच्यामुळे आपले मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर अजित थोरबोले सर, पुस्तक हे प्रकाशित करून आणि ही संधी मला मिळाली या ठिकाणी आज हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी. म्हणजे आपण कुठल्याच गोष्टीला कधी नकारात्मक न घेता की चला ठीक आहे हे असं करा, म्हणजे ज्या पद्धतीने मी म्हणतीये किंवा आपण ज्या पद्धतीने ऑर्गनाईज करतो या सगळ्याला तुम्ही कायम साथ देता, त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार. तुम्ही आज मीटिंगला होतात आणि आता प्रवासात आहात हेही मला माहिती आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आहात, त्याच्यामुळे खूप मनापासून आभार. आदरणीय विनोद देसाई सर, तुमच्या कायम जे मार्गदर्शन मिळत असतात, कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात पूर्ण वेळ आणि आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. सुनील वानखेडे सर, चिन्मय पंडित, दयाल सिंग ठाकूर आणि वैशाली ठाकूर परदेशी, या सर्वजण तुम्ही इथे आहात उपस्थित आणि
पुस्तकाला जे काही तुमच्याकडनं शुभेच्छा संदेश मिळाले आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही मोटिवेशन मिळतं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. त्यानंतर पर्सनल लेव्हलवर मला काही जणांचं पुस्तकाच्या कामामध्ये जी मदत झाली ते सगळे इथे आज ऑनलाईन आहेत, त्या सगळ्यांचे मला आभार मानायचे. माझी बहीण आहे मनीषा थोरात, जी JMFC आहे, तर हे पुस्तक पूर्ण वाचणं, त्याच्यामधल्या ज्या करेक्शन्स करणं आवश्यक होतं ह्याच्यासाठी तिने खूप वेळ काढला तिच्या बिझी शेड्यूल मधून, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. त्यानंतर मनीषा मोरे, निर्मोही फडके मॅडम आहेत, ज्यांना मी वारंवार मराठीचे शब्द पाठवत होते आणि ऱ्हस्व दीर्घ याच्यामध्ये कन्फ्युजन असायचे, सारखं त्या मला समजावून सांगत होत्या, त्याच्या मागचे कधी लॉजिक सांगत होते आणि त्यांच्याकडनं मी बरचसं मराठी शिकले. त्याच्यामुळे मॅडम तुमचे पण खूप खूप आभार. या सगळ्यामध्ये मी माझ्या मनोगतामध्येही म्हटले, जे डेडिकेट केले त्याच्यामध्ये म्हटले की माझा नवरा विकास इंगळे फोटोग्राफर आहे, तो जो साथ देत असतो मला या सगळ्यामध्ये, त्याचे मनापासून आभार. आणि काही पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीतनं घ्यायची होती ऍग्रिकल्चर कॉलेजच्या, तर माझे जे महाविद्यालयाच्या काळामध्ये मित्रमैत्रिणी होते, सुहास जाधव, मंगल देवरे, ज्योती तानवडे, या सगळ्यांनी मला त्याच्यामध्ये मदत केली, त्यामुळे या सगळ्यांचे आभार. आणि फायनली रश्मी मॅडम, आपण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यामुळे खूप छान स्वरूप आलं या कार्यक्रमाला, त्यामुळे तुमचे पण खूप मनपूर्वक आभार. हा प्रकाशनाचा सोहळा आता संपन्न झालाय असं मी जाहीर करते. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि एक छोटीशी सूचना करू इच्छितो की या इनबॉक्स मध्ये मॅडमनी फोन नंबर दिलेला आहे अभिजित थोरबोले सरांचा, तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही पुस्तक कुठे मिळेल याची नक्की चौकशी करू शकता. त्याबरोबरच हे पुस्तक आता सध्या ऑनलाईन सगळं हे होत असलं तरी सुद्धा बाहेरची परिस्थिती लक्षात घेता या पुस्तकाचे आपणच सदिच्छा दूत बनूया आणि हे पुस्तक अधिकाधिक मंडळींपर्यंत, ज्यांना या पुस्तकाची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मौखिकरित्या त्याचा कसा प्रचार करता येईल ह्याची जबाबदारी आपल्यावरच घेऊया. संपूर्ण टीम, ज्या टीमने हे सगळं इतकं सुंदर आयोजित केलं, कुठेही मध्ये अडथळा न येऊ देता, तर त्या टीमचे सुद्धा मनापासून आभार. आणि मॅडमनी डिक्लेअर केलेलंच आहे त्याचप्रमाणे आपण ह्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. भविष्यात सुद्धा स्वाती मॅडम कडनं असंच दर्जेदार लेखन होत राहील आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण असेच किंवा प्रत्यक्ष भेटत राहू या अपेक्षेसह इथेच थांबत आहोत. नमस्कार, धन्यवाद.